अमावस्या पौर्णिमेला की काही गोष्टी आपण म्हणतो मनामध्ये सातत्याने वादळ असणं, किंवा काही जण आम्हाला सांगतात की शनिवारीच हात चिडतो, किंवा अमावस्या पौर्णिमेला ह्याला काहीतरी होतं. मग याला काय झालंय? लग्नामध्ये पत्रिका का आपण बघतो आणि मुहूर्ताला एवढं का महत्व असतं? अच्छा, की त्याच मुहूर्ताला लग्न झालं पाहिजे. म्हणजे काही काही वेळेला आपण बघतो की आत्महत्या करतात लोक, हे करतात ते करतात, किंवा वाईट घर सोडून निघून जातात. इतकं काय झालेलं असतं. तर ह्या ऍक्सेप्टन्स जो आहे ना, हा आपल्याला शास्त्र देतं. त्यामुळं फेल्युअर हे सुद्धा जे घडे ते ना टळे म्हणजे ज्योतिष. मुलाची कुंडली असो किंवा मुलीची कुंडली असो, त्यामध्ये द्विभार्या किंवा द्विपती योग हे स्पष्ट दिसतात. मग हे आपल्याकडे मॅच मेकिंगला आलेत. मग मी त्यांना सांगू का की तुमचं लग्न मोडणार आहे? हे चुकीचं नाही का? करेक्ट. जे लग्न मोडणार आहेत अशाच लोकांची लग्न तुटतात. अदरवाईज अरेंज मॅरेज असली तरी लग्न टिकतात. घटस्फोटाचे योग कुंडलीत दिसतात, पण ती वेळ नसते, कारण तुमचा घटस्फोट होणार आहे हा कुंडलीतला योग येण्यासाठी आधी लग्न व्हावं लागतं. अच्छा. ज्योतिषांनी प्रारब्धात ढवळाढवळ नाही करायची आहे. काही वेळेला करिअरच्या बाबतीमध्ये लोकांना, प्रत्येक व्यक्तीला, आता तरुण मुलं बहुतांशी मी बघत असते, यांचे खूप हाय एम्स असतात. IPS व्हायचंय, IAS व्हायचंय, खूप मोठ्या निष्णात डॉक्टर व्हायचंय, मला सैन्यामध्ये जायचंय. पण तुझी डेस्टिनी आहे का बाबा ती? नमस्कार, सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर मित्रांनो, आपल्याला ना ज्योतिषशास्त्र या विषयाला घेऊन अनेक गैरसमज असतात, कारण आपण इकडून तिकडून काहीतरी ऐकत असतो. त्याचबरोबर पत्रिका या विषयाला सुद्धा घेऊन खूप आपल्याला गैरसमज असतात. मुहूर्त एक विषय असेल, तर या सगळ्याबद्दल आपल्याला जे काही गैरसमज असतात, तर त्या सगळ्यांचं आज निरसन इथे होणार आहे. कारण आज आपला टॉपिक आहे ज्योतिषशास्त्र, समज गैरसमज. आणि याच विषयावरती डिटेलमध्ये बोलण्यासाठी आपल्याकडे आपल्या चॅनलवरती गेस्ट म्हणून लाभलेले आहेत ज्योतिषशास्त्री डॉक्टर अंजली पोद्दार. तर आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत, पण त्याआधी मी त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती देते, त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर अंजली पोद्दार यांचं मी तुम्हाला शिक्षण सांगते. ते आहेत BCom, MPM, DCA. त्याचबरोबर ज्योतिष विषयक यामध्ये त्यांनी ज्या काही पदव्या संपादन केलेल्या आहेत त्या आपण बघूया कोणत्या आहेत. ज्योतिषशास्त्री, रमलशास्त्री, KP विशारद, टॅरो रीडर, अंक तज्ज्ञ. त्याचप्रमाणे आपण पुरस्कार देखील बघणार आहोत, ते कोणते कोणते आहेत. सायनाचार्य, ज्योतिष अलंकार, ज्योतिष रत्न, ज्योतिर्विद्या वाचस्पती आणि ज्योतिषाचार्य. तसंच त्यांनी एकूण 10 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे व एक काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. तसंच दरवर्षी ब्रह्मांड नायक नावाची दिनदर्शिका देखील प्रकाशित होत असते. तसंच टॅरो कार्ड, अंकशास्त्र, रत्नशास्त्र अशा विविध प्रकारच्या कार्यशाळा देखील घेतलेल्या जातात. त्यांची स्वतःची समर्थ ग्रहवेद नावाची संस्था आहे आणि ही महाराष्ट्र ज्योतिष परिषद मान्यता प्राप्त संस्था आहे. ज्योतिषशास्त्राशी निगडीत विविध कार्यक्रम व कार्यशाळा इथे सातत्याने घेतले जातात. अशा ज्योतिषशास्त्री डॉक्टर अंजली पोद्दार यांचं सेलिब्रिटी कट्टावर स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. खरं तर आपल्याला मी जसं मगाशी म्हटलं इंट्रोडक्शन मध्ये, तर मला सुरुवातीलाच पहिला प्रश्न विचारायला आवडेल की ज्योतिष म्हणजे काय? काय सांगाल थोडक्यात त्याबद्दल? खरं तर आज सेलिब्रिटी कट्टामध्ये येऊन मला पण खूप आनंद झालाय आणि एक वेगळा विषय लोकांपुढे मांडताना छान वाटते. सर्वसामान्य लोकांना ज्योतिषांबद्दल बरीच क्युरियोसिटी असते, पण काही टेक्निकल लँग्वेज आज आपण अवॉइड करूया. आणि ज्योतिष म्हणजे काय, एका वाक्यात मला जर सांगायचं म्हणाल तर कर्म, ज्ञान आणि उपासना याची योग्य सांगड म्हणजे ज्योतिष. ओके. आपल्याला माहितीच आहे की ग्रह, नक्षत्र, तारे यांचा मानवी जीवनावर परिणाम होतो आणि त्या अनुषंगाने माणसाचं जीवन अव्याहतपणे चालू राहतं. अपडाऊन्स येत राहतात. पण ज्ञान, कर्म आणि उपासना म्हणजे ज्योतिष, असं मला सांगावंसं वाटेल. वा, अगदी थोडक्यात त्यांनी सांगितलं आहे. मला वाटतं तुम्हालाही समजलं असेलच ते. तर मला विचारायचं की मानसिक समस्या सोडवण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा कशा प्रकारे उपयोग होतो त्याबद्दल काय सांगाल? किंवा चंद्राचे टप्पे कशा पद्धतीने आहेत त्याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे की शास्त्राचा आपण जर विचार केला तर मानवी मन आणि ज्योतिषशास्त्र
याची खूप छान सांगड आपल्या याच्यामध्ये घातली आहे. कधी कधी आम्ही फलादेश करताना बघत असतो की समोर येणारा माणूस आणि पत्रिका, जर तुम्हाला साधी रास कळली ना तर त्या राशीच्या अनुषंगाने तुम्हाला लगेच त्याची सायकोलॉजी कळते, म्हणजे मानवी मन आहे. म्हणजे तुम्ही समुपदेशन करताना सुद्धा कुठल्या राशीला कशा पद्धतीने समुपदेशन केलं जातं किंवा तो कितपत गोष्टी ग्रास्प करेल किंवा त्याचं पोटेन्शियल किती आहे, या दोन्ही गोष्टी कळतात. तर चंद्राचे टप्पे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र हा मनाचा कारक म्हटलेला आहे. त्यामुळे मानवी मन हे जास्त चांगल्या प्रकारे कुंडलीमधून तुम्हाला छान समजतं. जसं की आपण म्हणतो ना की अमावस्या पौर्णिमेला की काही गोष्टी आपण म्हणतो मनामध्ये सातत्याने वादळ असणं, किंवा काही जण आम्हाला सांगतात की शनिवारीच हात चिडतो किंवा अमावस्या पौर्णिमेला ह्याला काहीतरी होतं, मग याला काय झालंय, किंवा आपण अगदी विचार केला तर गाणगापूरला आपण बघतो खास त्या ठिकाणी. तर चंद्राचे टप्पे म्हणजे काय, जशा चंद्राच्या कला बदलतात त्या पद्धतीनं त्या माणसाचे मूड स्विंग होत राहतात. थोडासा जर तुम्ही विचार केला ना तर चंद्र 2.25 दिवस एका राशीमध्ये असतो. आपण जर बघितलं तर आपले मूड सुद्धा असे बदलत असतात. कदाचित 2 दिवसापूर्वी आपण अशांत असू, 2 दिवसानंतर आपल्याला तीच गोष्ट पॉझिटिव्ह वाटते. का? कारण चंद्राने रास बदललेली आहे. बरोबर. आणि मग हा बदल आपल्याला जाणवतो. मग दुसरा असा विचार केला तर असं वाटतं की माणसावर चंद्राचा परिणाम होतो का? हो, निश्चित. कारण आपल्याकडे जलतत्व अधिक आहे आणि चंद्रामध्ये जलतत्व आहे. मग या 2 गोष्टींचं तुम्ही कॉम्बिनेशन बघितलं तर आपल्याला लक्षात येतं. आणि आपलं जे शरीरातलं पाणी आहे हे खारं पाणी आहे. समुद्राला जशी भरती ओहोटी येते तसे आपल्या शरीरावर, आपण हे एक यंत्र आहे म्हणू किंवा वस्तू आहे म्हणू, आणि मग ह्याच्यावर प्रत्येक ग्रहाला एक मॅग्नेटिक आकर्षण आहे आणि ह्या आकर्षणा थ्रू तुमचे मूड स्विंग्स होतात. म्हणजे तुम्ही भरती ओहोटी किंवा आपण काय म्हणतो की अष्टमीला ओहोटी येते, बरोबर आहे, किंवा दिवसातून 2 वेळा भरती ओहोटी, संध्याकाळ झाली की ओहोटी आलेली असते. तसं माणसाचं मन सुद्धा, मी नेहमी सांगते की शिकवतानाही सांगते आणि मलाही असं वाटतं की सकाळची जी एनर्जी आहे ना आणि संध्याकाळची एनर्जी ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. जसं आपण आतुर होणं, आपल्याला आपल्या जोडीदाराची आठवण येणं, संध्याकाळी 6-7 झाले की एकमेकांचे फोन सुरू होतात, अरे तू कधी येतोस, आहेस का घरी, येणार आहेस का. हे जे आहे ना हे तुम्ही बघा की ज्यावेळी आपण रवी अस्ताला गेला की फरक होता, चंद्र आला की तिथे मनाचं कारकत्व सुरू होतं. रवी म्हणजे दिवसाची एनर्जी आहे, तिथे आपण शरीराने काम करतो, आणि चंद्र म्हणजे मनाची एनर्जी आहे. आणि रात्री जरी तुम्ही बघितलं ना तरी अगदी कोणी नसेल आपल्याला तर चंद्राशी छान गप्पा मारतो आपण. एक कवी मन, एक हळवं मन, किंवा लहानपणी आई आपल्याला घेऊन जाते तर तो चांदोमामा बघत बघत आपला रस्ता किती सहज संपतो हे कळत नाही. तर चंद्राचे खूप छान रिझल्ट, हेच चंद्र म्हणजे मानवी मन आहे. ओके नाही, म्हणजे जे आता आपण म्हणतो की कातर वेळ आहे आणि त्या कातर वेळेमध्ये आठवण आली, किंवा परत आपण म्हणतो की कवी मन किंवा इतर साहित्याशी तुम्ही जर विचार केला ना तर पाण्याच्या जवळ सुंदर कल्पना सुचतात. तर पाण्याचा कारक चंद्र आहे. अच्छा, म्हणजेच हा काय आहे, तुम्हाला सांगड घातली आहे. मग काही ठराविक राशी ना या हळव्या आहेत आणि कोमल आहेत, जसं की कर्क, वृश्चिक आणि मीन या जलतत्वाच्या राशी आहेत. या सेंटिमेंट्स जपणाऱ्या राशी आहेत. या अग्नितत्वामध्ये कदाचित येणार नाही. हा फरक आहे. तर राशीच्या अनुषंगाने तुम्हाला हे सगळे टप्पे उलगडता येतात. अच्छा, तर आता ना एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली आहे सल्ला मागायला, तर मग ज्योतिषशास्त्री जे असतात तर त्यांना कोणती जबाबदारी येते आणि कोणते नियम साधारण पाळावे लागतात? हो, प्रश्न छान आहे. हा प्रश्न कसा आहे सांगू का तुम्हाला. जसं की एखाद्या डॉक्टरांना सर्जरी करायची आहे आणि ते सर्जरी करताना डॉक्टर घाबरतात का पेशंट घाबरतात, हा आधी महत्वाचा प्रश्न आहे. आणि सर्जरी करून डॉक्टरांच्या दृष्टीने काही नाही हो, हे ते खूपच इझी आहे आणि रोजच अशा बॉडीज बघतात आणि ते सर्जरी करतात. तसं काय माहितीये का, ज्योतिषशास्त्रात अनेक वर्ष राहिल्यामुळे आम्हाला सुद्धा असंच होतं की अरे हा म्हणजे माणूस कोण आहे समोर याच्याकडे माझं लक्ष नसतं. आणि मी एक खूप वेळेला ऑब्झर्व केलंय की मला माणसं नाही लक्षात राहत पण त्यांची पत्रिका लक्षात राहते. मग समोर माणूस बसलाय त्याच्याशी मला देणं घेणं काही नसतं आणि मग आपण पत्रिका पाहतो.
पत्रिका पाहत असताना लक्षात येतं की हा ही रास आहे किंवा हे ग्रह अमुक स्थानामध्ये पडलेत. आणि एकदा त्या पत्रिकेमध्ये आपण गुंतून गेलो ना की तो समोरचा माणूस किती पाण्यात आहे हे पाहिलं जात नाही. मग काही गोष्टी पटकन बोलल्या जातात. मग त्या कदाचित हार्श असतील, कदाचित त्या खूप माइल्ड असतील आणि समोरची व्यक्ती अग्रेसिव्ह असेल. या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. किंवा एखादी माणूस आपण म्हणतो की नास्तिक आहे आणि त्याला मी सांगेन की हो असे असे ग्रहयोग आहेत, असे आहेत, ही दशा आहे, या दशेचं दान करा, ही शांती करा आणि या उपासना करा. तो म्हणेल याच्यावर माझा विश्वास नाही. मग सांगायला लागतं की मग ह्या माणसामध्ये बदल कसा होणार. ही जबाबदारी आहे ना माझी नैतिक की अरे समोरच्याच्या लायकिंग्स काय आणि त्याला काय आवडतंय किंवा तो कसा घेतो. मुळात म्हणजे विश्वास आहे की नाही, विश्वास आहे की नाही हे. पण कसं आहे हे श्रद्धेचं शास्त्र आहे. बरोबर. समहाऊ आत्ताच जर आपण बघितलं ना तर खूप लोक श्रद्धेने येतात, पण काही जण अगदी ज्योतिषांची आणि ज्योतिषशास्त्राची परीक्षा बघायला पण येतात. म्हणजे असंही होऊ शकतं की मला मुलबाळ आहे हे असताना सुद्धा कधी होईल विचारायला येऊ शकतात. मग तिची जबाबदारी, आता नैतिक जबाबदारीचं तुम्ही भान आपण जर विचारलं तर हा प्रश्न खूप छान आहे आणि भरपूर एक्सप्लेन करण्यासारखा आहे. जनरली आपण एक माणसाची मानसिकता बघितली तर नवीन लग्न झालेलं जोडपं असतं. वर्ष दीड वर्षामध्ये त्या मुलीच्या सासरी किंवा मुलाच्या घरी गडबड सुरू होते की ना आता बाळ कधी होईल, बाळ कधी होईल. पण या दोघांचं छान चालू आहे बरं का. गंमत आहे की सासू सासऱ्यांना इच्छा असते आता व्हावं लवकर, आता व्हावं लवकर. मग काय होतं ते माझ्याकडे पत्रिका घेऊन येतात. कोण? आई बाबा, मुलाचे आई बाबा. आणि मुलाची पत्रिका, सुनेची पत्रिका दाखवणार आणि म्हणणार की यांचे योग सांगा संततीचे. बरं, संततीच्या योगासाठी एक ठराविक नियम आहेत आणि त्या नियमांच्या अनुषंगाने आम्ही सांगणार किंवा गुरुची ब्रह्मणा असतात किंवा साधारण. पण इथे ज्योतिषशास्त्राची जी मर्यादा आहे ना ही तुम्हाला सांगते की जर ते दोघं कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरत असतील तर मी किती जरी सांगितलं तरी ते योग फेल जातात. तर ही एक जबाबदारी आहे. करेक्ट. किंवा खूपदा असं होतं की लोकांना आपण जेव्हा वेगवेगळ्या गोष्टी सांगतो पटकन एखादी गोष्ट वाईट निघून जाते किंवा जे योग दिसत आहेत ना ते योग जाणवत आहेत ते आपण सांगतो तर त्यांना वाटतं की बापरे हे असं होणार आहे. आणि शक्यतो लोकांची मानसिकता अशी असते, हे बघा आलेली व्यक्ती ना थोडीशी मनाने कोमल आणि थोडीशी माइल्ड झालेली असते किंवा नाराज असते, कारण चारी बाजूनी संकट येत आहेत आणि मी आता काय करू, मी हतबल झालोय. अशा वेळी ते ज्योतिषांच्याकडे विचारायला येतात. बरं, गंमत अशी होते की ते विचारायला आल्यावर त्यांना अपेक्षित असतं की आम्ही फक्त छान सांगावं, हे अपेक्षित असतं. आणि मग काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या की त्यांना ते रुचत नाही. मग ही नैतिक जबाबदारी म्हणजे काय, माणूस कुठल्या परिस्थितीतून अवस्थेतून आलाय आणि त्याला आपण कशा पद्धतीने समुपदेशन केलं पाहिजे. कारण हा अभ्यास आहे शेवटी. काही गोष्टी मी त्यांना बरं वाटावं म्हणून जर शुगर कोटेड सांगितल्या आणि त्या अप्लाय नाही झाल्या तर काय, पुन्हा ज्योतिषावरती ठपका येऊ शकतो. आणि मग काही वेळेला मी असं म्हणते ना, लोक येतात, प्रश्न घेतात, विचारतात, मी काही गोष्टी सांगते, डोळ्यातून पाणी येतं, रडतात. म्हटलं ठीक आहे, आता रडू आलं ना हे शेवटचं. बरोबर. इथून पुढे जाताना पुन्हा डोळ्यात पाणी नको. बी स्ट्रॉंग. कारण तुम्हाला कसं आहे, ज्योतिष हा पाथ दर्शवतो. इट इज लाईक अ जीपीएस. करेक्ट आहे की नाही. मग जीपीएस ला आपण काय म्हणतो की हा तुम्हाला रस्ता आहे आणि इथून या रस्त्यानं जा. मग तो तुम्हाला ऍक्सेप्ट करायला पाहिजे ना. तुम्ही लोकेशन बंद करून ठेवलं बरोबर म्हणून मॅप नाहीये किंवा तो मार्ग नाहीये असं भाग नाहीये. करेक्ट. तर तुम्ही एकदा हे ऍक्सेप्ट करून टाका की ही माझी डेस्टिनी आहे आणि मला या गोष्टी होणार आहेत, तर सगळं सुकर आहे. हो, सोपं आहे एकदम. खूप छान खरं तर हे समजवलंय आणि खूप ह्या गोष्टीला ना आपले प्रेक्षक सुद्धा खूप रिलेट होतील. कारण जसं तुम्ही कपलचं उदाहरण दिलत ना, बऱ्याच जणांच्या घरी हे होत असणार आहे. आणि मला वाटतं की घरच्यांनी प्लीज हे नक्की ऐका तुम्ही जे काही सांगितलं तर त्याबद्दल. तर मला त्याबद्दलच अजून एक विचारायचंय की नवग्रह जे असतात त्यांचा आपल्या मानवी जीवनावरती काय परिणाम होतो. हो, आता आपण बघतो ना की ग्रहांचे परिणाम होतात हे सर्वमान्य आहे. कारण अगदी खरं सांगायचं ना तर या शास्त्रावर माझा काही फारसा विश्वास नव्हता. बरोबर. पण हे सायन्स आहे हे मला नंतर उलगडलं. ओके. आणि
जसं आपण म्हणतो की चंद्रावर पाणी आहे, हे आपल्या ऋषीमुनीने आधीच लिहून ठेवलं होतं. हो. ती फॅक्ट आहे आणि ती रियालिटी आहे बरोबर. आणि त्या गोष्टी झाल्या. मग हे सगळे जे नवग्रह आहेत यांच्या काही रेज वाईव्स या माणसावर नक्कीच परिणाम करत असतात. साध्या साध्या गोष्टींचा विचार केला तर राशी, तुमच्या राशीप्रमाणे तुमचे स्वभाव असतात हेही मान्य आहे. मग आपण त्याच्यात अजून सूक्ष्म जर विचार केला तर थोडेसे नक्षत्र वेगळी आहेत म्हणून थोडासा त्याच्यात फरक असू शकतो. पण साधारणपणे आपण असं म्हणू की रवी हा ग्रह एनर्जी देणार आहे. मग सिंह राशीची व्यक्ती एनर्जेटिक असते, बरोबर आहे. चंद्र हा ग्रह कसा आहे की शांत आहे बाबा, सोशिक आहे. म्हणून कर्क राशीची व्यक्ती कशी आहे की थोडी आतिथ्य करणारी, सोशिक, किंवा काही झालं तर डोळ्यातून पाणी येणारी कर्क राशीची व्यक्ती असते. मग इथे चंद्र आणि रवी ह्या दोघांचं बघितलं असे सगळ्या ग्रहांचे परिणाम असतात. मंगळ हा धाडसी आहे, बुध हा बोलका आहे, गुरु हा कसा आहे की उपदेश देणारा सात्विक समाधानी ग्रह आहे, शुक्र हा खाओ पिओ ऐस करो मजा, म्हणजे तुम्हाला शुक्राच्या राशी जर बघितल्या तर तुम्हाला तशाच दिसतात. शनी हा खूप कष्ट देणार आहे. अशा सगळ्या ग्रहांच्या राशी आणि सगळे ग्रह याचा मानवी मनावर परिणाम होतोच. कारण आपण बघत असतो की एखादी गोष्ट आहे, कुठलीही एखादी गोष्ट असेल सिंपल, लाईकवाईज एखादी वस्तू तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि भाजी महाग मिळाली किंवा फसलो आपण त्याच्यात, अरे शेजारच्या स्टॉलवर बघितलं आणि ती तिथे स्वस्त होती, अरे चौघाच मी इथून घेतली. पण ह्या गोष्टी बघत असताना प्रत्येक रास तुम्हाला वेगळ्या अँगलनं बघत असताना दिसेल. एखादी व्यक्ती म्हणेल अरे हा पण म्हणे आज काय म्हणे आपल्याला महाग मिळाली, उद्या कदाचित कमी मिळेल. दुसरा म्हणेल की नाही की काय जुळेल त्याच्यासाठी, अरे उगाच 20 रुपये माझे जास्त गेले त्याच्यासाठी. तर प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे काय म्हणून बघते हे त्याच्या ग्रहाच्या अनुषंगानेच आहे. त्याची स्ट्रेंथ आहे, त्याची स्ट्रेंथ आहे. तो स्वतः काय बघतो. आणि परत जे आपण बघतो ना की ग्रहांचा परिणाम हा जबरदस्त होतो. हे मी अगदी तुम्हाला साधं उदाहरण दिलं. यामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर लोकांचे नोकरी, व्यवसाय, त्यांचे करिअर, त्यांच्यामध्ये असणाऱ्या गोष्टी ह्या तुमच्या ग्रहांप्रमाणेच येतात. हो, मंगळ हा शस्त्र आणि अस्त्राचा कारक आहे. तर म्हणजे यश अपयश म्हणताय का तुम्ही? यश अपयश असं नाही म्हणायचंय मला, कारकत्व. अच्छा, तुम्ही काय विचारलात की आता ग्रहांचे परिणाम मानवी मनावर किंवा जीवनावर कसे होतात, तर त्यामध्ये ग्रहच तुमचे ठरवतात. तुमचं करिअर ठरवतील, तुम्ही नोकरी करणार आहेत का व्यवसाय हे सुद्धा ग्रह ठरवतात ना. कारण सिंह राशीची व्यक्ती कोणाच्या हाताखाली खूप काळ राहू नाही शकत. हा फरक आहे. म्हणजे काही जे लोक आहेत ना हे कायम नोकरीमध्ये समाधान म्हणतात आणि काही म्हणतात हे राजीनामा पत्र खिशात घेऊन फिरणारे लोक असतात. आज नाही पटलं ना चल देडच, असं आहे. बरोबर. म्हणजे भलेही ते बॉसला काही बोलू देत तिकडे, पण आम्ही 10 ते 5 जॉबच करणार, तेवढंच करणार, असेही लोक आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला दिसतात आणि समाधानी पण असतात बघितलं तर ते असतात. मला अजून एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारायचा आहे. आपण लग्न ठरलं की आपण सहसा काय करतो की गुरुजींकडे जातो, पत्रिका बघतो. पण मला तेच विचारायचंय की लग्नामध्ये पत्रिका का आपण बघतो आणि मुहूर्ताला एवढं का महत्व असतं की त्याच मुहूर्ताला लग्न झालं पाहिजे. आणि त्यालाच जोडून अजून एक आहे, पण त्यानंतर मी लगेच विचारते. ओके, आता कसं आहे माहितीये का, हा मुहूर्त हा ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे, पण हा थोडासा जड विषय आहे. अच्छा, मुहूर्त आपण का बघतो म्हणजे थोडंसं पुरोहित लोकांना असं वाटेल की आता मॅडम काय सांगतायत किंवा काय नक्की त्याचं स्पष्टीकरण काय. तर मुहूर्ताचा खऱ्या अर्थानं या डेफिनेशनचं एक्सप्लेनेशन जर करायचं असेल ना तर दिनमानाचे 15 भाग म्हणजे मुहूर्त, त्यातला एक भाग म्हणजे मुहूर्त असतो. मग आपल्याला अनेक पंचांगामध्ये सुमुहूर्त काढून दिलेले असतात की विवाहासाठी स्पेसिफिक हा जास्त चांगली वेळ आहे, वास्तुशांतीसाठी ही जास्त चांगली वेळ आहे. तर त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, पंचांगातल्या 5 गोष्टी याचबरोबर तुमची असणारी लग्न आणि राशी याची छानपैकी सांगड घालून तो मुहूर्त तुम्हाला काढून दिलेला असतो. खूप साध्या गोष्टी असतात. तुम्हाला सांगू का, मुहूर्त हे आपण म्हणतो की सगळ्याच गोष्टी ज्योतिषशास्त्रात मुहूर्ताप्रमाणे अगदी 3.5 मुहूर्त ह्याचा जरी आपण विचार केला तर एक ती आपली मानसिकता आहे की नाही मग आता हा सण येणार आहे, पाडव्याला काहीतरी चांगलं करू किंवा गुरुपुष्यामृत आहे आज सोनं घेऊ, तर हा मुहूर्तच आहे ना. मग या तुम्हाला 3.5 मुहूर्तामध्ये तुम्ही छान कामं करता, तसं लग्नासारखं मोठं काम आहे, मग मुहूर्ताचा का नाही. आणि आयुष्यात येणारी एकच घटना आहे, करेक्ट, बरोबर आहे. आणि मग त्यावेळी मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण एकतर
त्याचा ओरा चांगला असतो. आता काही गोष्टी टेक्निकल आहेत की त्या आता इथे सांगणं योग्य होणार नाही, पण मुहूर्तामध्ये आपण म्हणतो कधी स्थिर लग्न, स्थिर नवमांश ह्या गोष्टी घेतलेल्या असतात आणि मग त्या अनुषंगाने त्या जातकाच्या भावी जीवनावर उत्तम त्याचा काळ सुकर जावा ह्यासाठी ती जी स्पंदने किंवा व्हायब्रेशन्स असतात ती त्या मुहूर्तावर आपल्याला मिळतात आणि त्यामुळे मुहूर्त बघावा. आजकाल जे आपण खूप वेळेला बघतो की नाही की मुहूर्त राहतो वेगळीकडेच, नवरा मुलगा त्याची वरात ही बराच वेळ चालू असते, फोटोशूट. हा एक्झॅक्टली, हा खूप छान तुम्ही एक सब्जेक्ट काढलात. मागे एकदा मी एका लग्नाला गेले होते आणि सगळी तयारी होती, नवरा मुलगा नवरी हे सगळे व्यवस्थित तयार होऊन आले होते, सगळं झालं होतं, सकाळचे विधी झाले होते, पण फोटोग्राफर कुठेतरी कामाला गेला होता आणि तो ट्रॅफिक मध्ये अडकला म्हणून तब्बल 1.25 तास लग्नाला उशीर झाला. कारण काय तर बरोबर आहे ना, प्रॅक्टिकली आत्ताच्या बाबतीत बघितलं आपण तर फोटोग्राफरच आला नाही तर लग्नाची मजा काय. तर हे आता प्रॅक्टिकल असणाऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण तरी सुद्धा मुहूर्ताचा आपण जेव्हा विचार करतो ना तर मुहूर्तावर केलेली कुठलीही गोष्ट ही तुम्हाला चांगली फलित देणारी असते. मग अगदी तुम्ही बघा की शिवालिखित मुहूर्तांची कोष्टक असतात. आता दिवाळी येईल, दिवाळीमध्ये तुम्ही बघता की प्रत्येकाला लक्ष्मी हवी, लक्ष्मी पूजनाला पण एक मुहूर्त असतो. हा, मग तोच ना मुहूर्त पाहतो आपण की आपण बघतो की शुभ, लाभ, चंचल, अमृत कुठल्या मुहूर्तावर आपल्याला करायचंय. बरोबर आहे. आणि हे आपण काढून घेतो आणि त्यावेळी मुहूर्तावरच आपण ते लक्ष्मीचं पूजन करतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीत आपण पाहतो तर लग्नाला महत्व नक्कीच आहे. तुम्ही सुमुहूर्त म्हणालात ना, मंगलाष्टकामध्ये पण एक ओळ असते बघा, सुमुहूर्त सावधान सावधान. बरोबर आहे. त्या मुहूर्तावर चांगल्या गोष्टी केलेल्या या चांगल्या फलित देणाऱ्या असतात. बऱ्याच जणांना आता कळलं असेल, कारण आता लग्नाचे मुहूर्त पण येत आहेत, सो त्यांना कळलंच असेल नक्की आता या प्रश्नाचं उत्तर की मुहूर्त का बघतात. सो ज्यांची लग्न आता ठरतायत त्यांनी नक्की मुहूर्त बघा आणि मुहूर्तावरतीच लग्न करायला पाहिजे. ओके. पुढचा प्रश्न असा आहे की जसं तुम्ही म्हणालात की राशींना प्रत्येक महत्व आहे, तर आपल्याकडे प्रत्येक राशीला ना एक विशिष्ट असं एक चिन्ह असतं. तर जसं की वृषभसाठी बैल असेल, मीनसाठी मासा आहे, तर तसं काही तुम्ही उदाहरणं देऊ शकाल का की या राशींना अमुक एक चिन्हच का असतात? हा, आता यामध्ये जर आपण बघितलं ना तर 12 राशी आहेत. हो बरोबर. आता या राशी आल्या कशा कुठून, तर क्रांतिवृत्त 360 अंशाचं आहे, त्याचे 12 भाग केले, प्रत्येक रास 30 अंशाची. तर आत्ता ज्योतिष खूपच सोपं आहे, तुम्हाला सगळ्या रेडीमेड गोष्टी मिळतात. इव्हन पंचांगामध्ये सुद्धा सगळं रेडीमेड आहे, सॉफ्टवेअर आहेत त्याच्यातही रेडीमेड आहेत. तर पूर्वीच्या काळी अशा नव्हत्या गोष्टी. ऋषीमुनींनी आकाश अवलोकन करून ह्या अनेक गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. मग त्यावेळी चंद्र मेष राशीत आहे, मग मेष रास आकाशात दिसते कशी, त्याच गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. साध्या गोष्टी असतात. मेष म्हणजे मेंढा, त्याचे चिन्ह आहे, या चिन्हाचा परिणाम माणसावर होतो, म्हणजे तो मेंढ्यासारखा असतो. डोक्यामध्ये राग असते, सातत्याने ऍक्टिव्ह असे, डोळे गोल असतील, केस कुरळे असेल. तर मला काय म्हणायचंय की राशीची जी चिन्ह आहेत तीच इथे दिली आहेत. किंवा वृषभेला तुम्ही बैल म्हटलंय, तर आम्ही नेहमी म्हणतो की वृषभ राशी खरंच बैल आहे, बसला तर बसला, कामाला लागला तर लागला. आणि ही रसिक लोक असतात. प्रत्येक राशीला परत रवी आणि चंद्र यांना एकच राशी आहेत, बाकी राशींना 2-2 ग्रहाचं कारकत्व दिलेलं आहे. बरोबर. मग तुम्हाला ते जे आणि काही गोष्टी असतात ना, मासा तुम्ही म्हणलात मीन, तर ही जलचर रास आहे. वृश्चिक रास विंचू आहे, ती जलचर आहे. कर्करास खेकडा आहे, ती जलचर आहे. म्हणून तिथे पाण्याशी निगडीत असणाऱ्या गोष्टी दिल्या. 1, 5, 9 ह्या अग्निराशी आहेत आणि त्याची चित्र पण तिथेच दिसतात. ज्या ठिकाणी राशींची काही चिन्ह आहेत तिथे तुम्हाला माणूस दिसतो, तर त्या मानव राशी असतात. अच्छा. हा, मग मानव राशी काय करतात, त्यांची मानसिकता तशी असते. माणसाची मानसिकता काय, मला मिळालेला पैसा मी कुठे गुंतवला पाहिजे, तर मी छान कपडे घालेन, मी छान ज्वेलरी घेईन, मला घर चांगलं पाहिजे, मी गाडी चांगली घेईन. या मानव राशी स्वतःसाठी सगळं हे मानव राशी आहे, म्हणून त्याच्या मानसासारख्या प्रवृत्ती आहेत. आणि हे चिन्ह आणि याचं रिलेशन या पद्धतीने खूप इझी आपल्याला दाखवलं जातं. खूप मस्त आहे. आणि अग्नितत्वाच्या राशी 1, 5, 9 ह्या कायम ऍक्टिव्ह असणार. अच्छा.
हा फरक आपल्याला लक्षात येतो. बरोबर. स्थिर राशी किंवा अर्थतत्वाच्या राशी या पैशाला जबरदस्त महत्व देतात. बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये वृषभ, कन्या आणि मकर हम्म. या राशी कायम ह्यांच्याकडे कुठल्याही गोष्टीचा हिशोब द्यावा ते परफेक्ट ठेवणार. वा. 2 पैसे घेणार नाही, 2 पैसे ठेवणार नाही. बरोबर. हिशोबाला परफेक्ट. परफेक्ट असतात हे लोक. बरोबर. तर हा फरक आहे. आणि ही चिन्ह जी आहेत ना हम्म. तीच आपल्याला दिलेत आणि त्याप्रमाणे त्याचे परिणाम आहेत, बरोबर. माणसांचे परिणाम आहेत. हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे Interesting. छान वाटलं. आता मी खरं तर घरी जाऊन पुन्हा हे सगळं बघणार आहे. तुम्हाला पण आवड असेल तर करून टाका आता नाही ज्योतिष. म्हणजे नाही म्हणजे हे जे काही चिन्ह आहेत आणि त्याप्रमाणे जे आपले स्वभाव आहेत, सो आता हे पुन्हा एक सोप्या भाषेत कळल्यामुळे ना पुन्हा आता ती सगळी चिन्ह आणि त्या राशीप्रमाणे जे काही आहेत. रिकॉल होईल आपल्या Yes, yes. मेमरीमध्ये. तर दुसरं मला एक विचारायचं आहे की खरं तर हे खूप जण रिलेट करतील की आपल्याला आहेत ना एखादी व्यक्ती त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणा किंवा त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी खूप प्रयत्नशील असते. बरोबर. पण आपल्याकडे फेल्युअर नावाची एक जी गोष्ट असते ती काही पाठ सोडत नाही कोणाची, तर सतत त्याला फेल्युअर येत असतात. बरोबर. तर मग ज्योतिषशास्त्रामध्ये याच्यावर काही उपाय आहे का? हो. कसं आहे माहितीये का, हा थोडासा डीप प्रश्न आहे आणि खऱ्या अर्थाने मी सांगेन की ज्योतिषशास्त्रामध्ये अशी कोणती गोष्ट नाही की ज्याच्यावर उपाय नाहीयेत. हम्म. सगळ्या गोष्टींवर उपाय आहेत. परत पहिला जसा प्रश्न आहे त्या प्रश्नाशी आपण रिलेट केलं ना तर मानवी मन. एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगितले ना की सपोज तुम्हाला आजार झालाय. बरोबर. आणि तो आजार झालाय आणि तुम्ही डॉक्टरांच्याकडे आलात, डॉक्टरांनी तुम्हाला औषध दिलं, तर काय सांगणार मी? डॉक्टरांनी औषध दिलं, सांगणार हे औषध घे, फक्त एक काम करायचं की हे घेताना माकडाची आठवण करायची नाही. तर दरवेळी तुम्ही जेव्हा ती गोळी घ्याल त्यावेळी तुम्हाला माकडाची आठवण ऑटोमॅटिकली येते. डॉक्टरांनी काय सांगितलंय? माकडाची आठवण करायची नाही. ओके. अशाच गोष्टी फेल्युअरशी निगडीत तुम्ही हे करू शकता. एखाद्या व्यक्तीला असं वाटतं ना की मला अपयश आलंय, मग आज गोष्ट मनासारखी नाही झाली ना तर उद्याही होणार नाही. काही वेळेला हा फेल्युअर 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस सातत्याने चालू असेल. मग आपल्याला असं वाटतं की अरे अमुक ज्योतिषांच्याकडे आपण गेलो, त्यांनीही सांगितले नाही, पण त्यांनी मला ही गोष्ट सांगितली, कदाचित ती मी करत नाहीये म्हणून मला फेल्युअर येते का? अशाही गोष्टी असतील. फेल्युअर जे आहे ना खऱ्या अर्थाने ज्योतिषशास्त्र जर आपण बघितलं तर डेस्टिनी ऍक्सेप्टन्स याला असं म्हटलंय. तुमच्या नशिबात असणाऱ्या गोष्टी एकही लकेर तुम्हाला जास्त मिळत नाही आणि एकही लकेर कमी मिळत नाही. तुमची ज्या ग्रहांची दशा येईल त्या ग्रहांची दशा तुमच्यासाठी फेवरेबल असेल ना तर तुमचा मस्त प्रोग्रेस होणार. आणि ग्रहांची दशा किंवा गोचर हे तुमचं डाऊन आहे ना तर तुम्ही डाऊन जाणार. अशा वेळी ज्योतिषशास्त्र काय मदत करतं तर ते शास्त्र तुम्हाला स्ट्रेंथ देतं. एक तर त्या ग्रहांना तुम्ही चांगली पॉवर द्या, अदरवाईज उपासना करा. उपासनेनं तुमचा पेशन्स वाढतो. म्हणजे ठीक आहे देवा मला माहितीये की आता माझा काळ नीट नाही चालू आहे, पण हा नक्की छान होईल. आणि सकारात्मक दृष्टी देण्याचं आणि तुमची सकारात्मकता वाढवण्याचं कार्य ज्योतिषशास्त्र करतो. म्हणजे काही काही वेळेला आपण बघतो की आत्महत्या करतात लोक, हे करतात ते करतात किंवा वाईट घर सोडून निघून जातात. इतकं काय झालेलं असतं. बरोबर. तर ह्या ऍक्सेप्टन्स जो आहे ना हा आपल्याला शास्त्र देतं. बरोबर. त्यामुळं फेल्युअर हे सुद्धा जे घडे ते ना टळे म्हणजे ज्योतिष. तुम्ही ते टाळू नाही शकत. बरोबर. पण त्याची तीव्रता कमी करू शकता. किंवा आई मला रागवलेली आहे आणि मी घराबाहेर गेलो, आईनं मला बाहेर काढलं किंवा मी घराबाहेर गेलो, तात्पुरतं आहे. बरोबर. परत तुम्ही तुमच्या घरी येणार, छोट्या मुलाला आई मारते, तात्पुरतं त्याला होतं. तर असेच फेल्युअरच्या ज्या गोष्टी आहेत ना हा तुम्ही जर माणसाचं आयुष्य 120 वर्ष आम्ही म्हणतो ज्योतिषशास्त्रात, तर त्यामध्ये काही ठराविकच पिरियड तुम्हाला त्रासाचा असतो. बाकीचं खूप छान आणि आलबेल असतं. फक्त मला असं म्हणायचं की त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे की माझ्या आयुष्यात चांगलं काय काय झालंय. अपयश तर येणार आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग. हा देवाला किंवा ग्रहांना आपण काय सांगायचं की ठीक आहे अपयश येणार आहे, मला त्यावेळी स्ट्रेंथ दे. तर फेल्युअर आलं ना तर तुम्ही तुमची उपासना वाढा आणि पेशन्स ठेवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेशन्स. पेशन्सनं ती गोष्ट निघून जाते. बरोबर.
म्हणजे हेही दिवस जातील आपण म्हणतो ना. मी तेच म्हणणार होते, कारण कुठली जशी चांगली सगळ्याच. गोष्ट, वाईट गोष्ट फार काळ टिकत नाही, टिकत नाही. तसंच चांगली गोष्ट. सगळ्याच गोष्टी Correct. जातात. त्यामुळे शास्त्रामध्ये मी म्हटलं ना की फेल्युअर वगैरे आहे तर साधारण तुम्हाला ठराविक ग्रहांच्या दशा असतात त्याची उपासना सांगितली जाते. गोचर ग्रहांमुळे साधारण कधी बदल होईल ते सांगतात. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगू का, यश अपयश हे मानवी जीवनामध्ये आहेच, पण नित्य कर्म ही आपली आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सुद्धा एक अर्धा तो पाऊण तास तुम्ही काढलाच गेला पाहिजे. फेल्युअर आलं म्हणून देवाकडे नाही जायचंय आपल्याला, बरोबर आहे. देवाकडे आपण काय म्हणतो की आईकडे स्वार्थ असेल तरच जातो असं नाहीये. आईकडे आपण अशाही कारणाने जातो का, फक्त मला जेवायला वाढायचंय म्हणून आईकडे जेवायचंय, किंवा आईनं आपल्याला जेवायला वाढलंय म्हणून आपण जातो का, नाही अशा गोष्टी होत. तर मला असं म्हणायचंय की गणपतीची उपासना, कुलदेवतेची उपासना, तुमचा आराध्य देवताची उपासना ही नित्यकर्मामध्ये आलीच पाहिजे. आणि तुम्हाला जर ग्रहांची चांगली साथ हवी आहे ना तर नवग्रह स्तोत्र रोजच्या रोज म्हणा. तुमच्या ज्या काही ठराविक आपले आजी आजोबा बघा, त्यांचे नित्यकर्मामध्ये तास दीड तास जायचा. पण आता मी म्हणेन धकाधकीचं आयुष्य आहे, खूप गोष्टी जमणार नाही. तर माझं पोट दुखल्यावर मी डॉक्टरांच्याकडे जाईन म्हणण्यापेक्षा पोट कसं दुखणार नाही याचा आपण विचार करू की माझी तब्येत मला माहितीये, काय केलं की माझं पोट दुखतं, तर ते पदार्थ खाणं टाळणे. तसंच फेल्युअरच्या बाबतीत तुम्हाला काय त्रास होणार आहेत त्यापेक्षा बाबा नित्यकर्म करा आणि तुमची कर्म चांगली ठेवा. तुमची कर्म जर चांगली असतील ना तर शक्यतो तितका त्रास होत नाही, किंवा निदान स्वतःला गिल्ट तरी राहत नाही, ठीक आहे माझं कर्म चांगलं आहे, पुढे दिवस चांगले येणार आहे, त्यामुळे ग्रह मला देतील ते चांगलंच देणार आहेत, ही सकारात्मकता आधी ठेवली पाहिजे. सर्वसामान्य लोकांनी नित्य उपासनेला महत्व देणं अगदी गरजेचं आहे. कुलस्वामिनीचे केले की तुमच्या आयुष्यातले 50% प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होऊन जातात. आणि आजकाल ते उपास वगैरे पण आलेत ना प्रकार, उपास करा अमुक एक दिवस. पण कसं आहे माहितीये का, जर शब्दांची आपण फोड केली ना तर मी उपासना, करेक्ट, मी असं सांगते. उपासन देवाच्या जवळ जायचं, मग ते कोणतंही माध्यम असू दे. आता बघा नवरात्र आहे समोर, हा विषय खूप छान आहे. खूप जणांचे तुम्ही जर असं बघता ना, उपास करणं हा काही वाईट गोष्ट नाहीये. तुमच्या शरीराला जर ते आपण म्हणतो ना लाईट हवंय किंवा उपासनेसाठी जड शरीर, बरोबर, हे तुम्हाला ती ताकद देत नाही. हलकं शरीर असेल तर देवाच्या जवळ आपण जाऊ शकतो, किंवा लेझीनेस नाही येणार म्हणून सात्विक अन्न आपल्याला खायला सांगितलेलं आहे, देवाचं करायचंय आपल्याला. किंवा त्या लहरी आणि ती स्पंदनं, आपण जसं अन्न ग्रहण करतो तशा लहरी आणि आपल्याला स्पंदनं मिळतात. पण देवाला अशा काही गोष्टी खूप करायला नाही सांगितल्या, जसं की नवरात्रामध्ये लोक अगदी 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 सगळंच, जेवायचं पण नाही, चप्पल पण घालायची नाही, गादीवर पण झोपायचं नाही, त्याचबरोबर उपवास पण खूप करायचे. सगळं एकत्र करण्याची गरज नाहीये. तुमची श्रद्धा असेल ना तर ह्या 2 गोष्टी मी केल्यात आणि या 2 गोष्टी मी मनापासून करणार आहे तर ते जास्त चांगलं आहे. म्हणजे तुम्ही सगळं करायचं आणि अवडंबर दाखवायचं ह्याच्यापेक्षा माझ्या ज्यानं काय पेळणार आहे ह्यातल्या गोष्टी त्या मी 2-4 केल्या आणि माझी वृत्ती. कसं असतं तुम्हाला सांगते की आपण देवाचं करायला बसतो, तुम्ही उपासनेचा विषय काढला किंवा उपास करणे याचा विषय काढला तर आपण कदाचित मी सांगितलंय म्हणून अनेक जण या गोष्टी करतील. देवाजवळ आपण बसलो, काय करतोय आपण, पूजा करतोय, अमुक गोष्टी करतोय, पण पूजा आपली काय 1 तासभर चालली आणि उठलोच ते आसन उचलताना आपण तणतणत आणि रागाने काय चाललाय आवाज, इकडे काय, तर त्या उपासनेला अर्थ नाहीये. तुम्हाला काय व्हायचंय, कूल व्हायचंय, डाऊन व्हायचंय, शांत व्हायचंय. या गोष्टी जर तुम्ही बघितल्यात ना तर खरा उपासनेचा अर्थ कळेल. उपासन देवाच्या जवळ जायचं. देव म्हणजे काय, सात्विक लहरी आहेत, चांगल्या लहरी आहेत आणि ज्याच्यातनं आपल्याला सकारात्मकता मिळते. तो जरी दिसत नसेल ना तरी आपल्या आजूबाजूला सगळीकडेच आहे आणि या लहरी आहेत. आपण म्हणतो ना की ही स्पंदन आहे. कसं असतं तुम्हाला सांगते, याच्यामध्ये एक छोटासा आपण म्हणतो की आपल्याला अडचणीचा काळ आला, आपल्याला मित्र भेटला किंवा नातेवाईक भेटला तर आपण सहज म्हणतो काय रे देवासारखा भेटलास. देव म्हणजे हेच आहे ना, की आपली कर्म आहेत, समोरची व्यक्ती आपल्याला त्या अनुषंगाने भेटली आहे आणि आपल्याला जिथे आधार वाटतो ते देव. मग आई ही देव आहे म्हणजे आईचा आपल्याला आधार कायम वाटतो. करेक्ट, सिंपल आहे. मस्त.
दुसरं म्हणजे आता न्यूजपेपरमध्ये राशी भविष्य येतं किंवा आजकाल टीव्ही वरती सुद्धा ना, आता मी नाव नाही घेत, पण अच्छा. बरेच प्रोग्राम हो. असतात. ज्योतिषशास्त्री येतात, तिथे ते भविष्य सांगतात आणि काही अगदीच साधीभोळी लोक त्याच्यावर सगळेच विश्वास ठेवतात. हो. असं वाटतं की हे माझ्या बाबतीत आज घडणार आहे किंवा हो. पुढच्या 8 दिवसात. पण मला हेच विचारायचंय की ते सगळ्यांसाठी लागू होतं की ते ठराविक काही असतं? हा, आता कसं आहे सांगू का, ते अगदी चुकीचं आहे असं नाही, कारण मी पण साम डिजिटलवर रोजचं राशी भविष्य देते. येस. म्हणजे ते अगदी चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही, किंवा वेग आहे, फेक आहे असं म्हणता येणार नाही. कारण रोजचं राशी भविष्य देतानाच काय आम्ही विचार करत असतो की चंद्र आत्ता कोणत्या राशीतून आहे, कुठल्या राशीतून चाललाय. 2.25 दिवस तो एका राशीमध्ये असतो आणि त्या अनुषंगाने त्या राशीला कुठल्या भावाशी निगडीत काय फलित मिळणार आहेत, किंवा त्या लग्नाला किंवा त्या राशीला चंद्र कितवा आहे हे बघून भाकीत केलं जातं. अच्छा. म्हणजे ते अगदीच खोटं असतं असं नाहीये, पण ते सगळंच खरं निघेल हे सांगता येत नाही. म्हणजे कसं सिंपल गोष्ट आहे की मेष राशीचे तुम्हाला आता डेली राशी भविष्य आहे. डेली राशी भविष्यामध्ये मुळामध्ये आम्हालाच असं सांगितलेलं असतं की खूप काय देऊ नका, 4 लाईन मध्ये द्या, 3 लाईन मध्ये द्या. मग मेष राशीचं भविष्य आम्हाला त्या भावाप्रमाणे आम्ही सांगत असताना 2 किंवा 3 लाईन मध्ये किंवा 4 लाईन मध्ये देताना थोडासा फरक पडतो ना, की जे आपल्याला सांगायचं तेवढं सांगितलं जात नाही. आणि परत आपण म्हणतो की मेष राशीचे लोक लाखो असतील, बरोबर. मग सगळ्यांसाठी ते भविष्य अप्लाय होणं हे खरं अवघड असतं. बरोबर. पण ते खोटं आहे म्हणून सांगितलेलं असतं असं नाही, पण त्याला लिमिट आहे, म्हणून ते सगळ्यांसाठी खरं होईल असं नाही. अच्छा. याच्यामध्ये एक गोष्ट सांगेन की ज्यांना, आता काही जणांना आपली रासच माहिती नसते, काही जन्मतारीख किंवा वेळ नसतो माहिती, मग हे लोक काय करतात, राशी भविष्य बघतात. पेपरमध्ये आलाय राशी भविष्य, किंवा आपण म्हणतो आता सामचं हे राशी भविष्य, किंवा टीव्हीवर आहे राशी भविष्याचं लागलं, तर ते काय म्हणतील, आपण म्हटलं बरं तुम्हाला तर रास माहिती नाही आणि तुम्ही काय बघत बसला. तर ते पूर्ण राशी बघून घेतात, 12 राशींचं भविष्य, त्यातलं जे चांगल्या राशीचं सांगितले ती रास माझी. मी असं लहानपणी करायचं की जे चांगलं आहे ते माझं. म्हणजे राशी भविष्य ही तुम्हाला सकारात्मकता देते. मुळामध्ये कसं आहे, आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाणार आहे आणि सकाळी तुम्हाला जर असं म्हटलं कोणी की तुमचा दिवस आज खूप छान, एनर्जीचा विचार करा ना, की आपल्याला किती छान वाटेल. आज तुमचं कोणीतरी कौतुक करणार आहे, आज तुम्हाला प्रेमामध्ये यश आहे, आज तुम्हाला धनयोग आहेत, अरे किती छान आहे. आणि जर एखाद्या वेळी तुम्हाला कोणी सांगितलं की अरे आज अडचणीचा दिवस आहे, संकट आणि कटकटी येतील, तर हा तुम्हाला अवेअरनेस मिळालाय, तुम्ही अलर्ट झालात. आणि जर दिवसात तुम्हाला तशा गोष्टी किंवा घटना घडल्या तर तुम्हाला हो मला हे माहित होतं, त्यामुळे तुम्ही तयार झालात. हा खूप छान त्याच्यातला फायदा आहे. म्हणजे जरी ते पूर्ण खरं नसलं तरी ते खोटं नाही असं मी सांगेन. बरोबर. पण काही जण लिमिट येतं त्याला. पण काही जण निगेटिव्ह पण होत असतील ना, म्हणजे माझ्यासारखे असतात ती होतातच निगेटिव्ह, जरा काही वाईट बघितलं आपण. बरोबर. पण म्हणूनच मी याला मगाशी आपल्या उत्तरात सांगितलं की ही जी आपली निगेटिव्हिटी आहे किंवा थोडं काय झालं की आपलं अंगातलं त्राण जाणं, ह्याच्यासाठी उपासना, मेडिटेशन, उपासना, ध्यान धारणा, योग करा, म्हणजे तुमचं शरीरही स्वस्थ राहतं. एक तुम्हाला सांगू का, शरीर आणि मन या दोघांची खूप छान आणि जवळचं कनेक्शन आहे. मन चांगलं असलं की शरीर छान असतं आणि शरीर छान असलं की मन चांगलं असतं. स्वास्थ्य म्हणजे खूप सिंपल. आता मगाचही तुम्ही त्या चंद्राच्या प्रश्नामध्ये विचारलं, तर एखाद्या व्यक्तीचं काय चांगलं आहे हे सहज बघता येतं. ज्याचा चेहरा खूप प्रसन्न आहे, छान आहे, फ्रेश आहे, त्या व्यक्तीचा कुंडलीतला चंद्र चांगला आहे, म्हणजे त्याचं मन चांगलं आहे, आणि मन चांगलं आहे म्हणून चेहरा छान आहे. इतकं सिंपल आहे, याच्यात काही खूप अवघड नाही. आणि मग आपण हे चंद्राचं जे राशी भविष्य बघतो ना, ही सकारात्मकता वाढवण्यासाठी तुम्हाला चांगल्या गोष्टी आहेत, आणि वाईट असेल तर ऍक्सेप्ट इट. बरोबर. घटना घडणार आहे. आपण म्हणलो ना आज चोरीची शक्यता आहे, वस्तू गहाळ होतील, तर आपण ट्रेन मधून जाताना पर्स सांभाळून जाऊ. कदाचित तो जो चोर येणार आहे कुणी किंवा आलाय त्याला ते सापडलं नाही, मिळालं नाही, तर तुम्ही काय सांगाल, हा आज सकाळी राशी भविष्य असं होतं त्यामुळे मी माझी पर्स जपून आणली. बरोबर. या साध्या गोष्टी असतात पण खूप महत्वाच्या असतात. बरोबर.
मगाशी मी जो प्रश्न विचारला ना, की मुहूर्त का गरजेचा असतो लग्नात बघणं, त्यालाच अनुसरून खरं तर मला एक प्रश्न विचारायचा होता, हो. जो राहिला तो मी अच्छा. आता विचारते. ओके. बऱ्याच जण असं होतं, की आपण पत्रिका बघतो. हम्म. तो मुहूर्ताचा विचारला. तर पत्रिका आपण जेव्हा बघतो आणि असं होतं, की स्पेशली हे अरेंज मॅरेजमध्ये फार असतं हो, ना, हो. की पत्रिका नाही जुळली तर मग मी नाही लग्न करणार आहे. बरोबर आहे. पण तेच जर का लव्ह मॅरेज मध्ये आपण बघितलं तर काहींना घरातून सपोर्ट नसतो. मग हो. ऑप्शन काय राहतो? पळून जाऊन लग्न करा. अच्छा. पण यांची लग्न वर्षानुवर्ष टिकतात. टिकतात. पण जे अरेंज मॅरेज असतं ना, प्रॉपर पत्रिका बघून, तर त्यांचे संसार लगेच मोडतात. तर हे काय कारण आहे? आता हे तुम्ही सर्वसामान्य व्यक्ती हा. म्हणून प्रश्न विचारणं अगदी साहजिक आहे. कारण याच्यामध्ये मी असं म्हणेन की अभ्यासोनी प्रगटावे, ज्याचा अभ्यास नाही ते असे प्रश्न विचारणार, आणि सर्वसामान्य व्यक्तीला हे प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे. येस. तर खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगते की मगाशी जसं सांगितलं, जे घडे ते नटळे. सिंपल गोष्ट आहे की माझ्याकडे कोणीतरी पत्रिका बघायला आलाय की जे मॅच मेकिंग करायला आले. बरोबर. अरेंज मॅरेज आहे, आणि आजकाल असं आहे की मगाशी तुम्ही म्हणाल पळून वगैरे कोणी जात नाही आजकाल. बरोबर. बहुतांशी काय होतं की हा याचं हे अफेअर आहे आणि ते आपण करून देऊ, किंवा घरातून संमती मिळते. रादर आजकाल असं चाललंय की बाबा तुझं तू लव्ह मॅरेज करून मोकळा हो, आम्हालाही त्या गोष्टी नको, त्याही गोष्टी येतात. बरोबर. पण तरी सुद्धा तुम्हाला असं जरी वाटत असेल तरी सुद्धा लव्ह मॅरेजचं मॅचिंग सुद्धा येतं करायला. लोक विचारतात हिचं माझ्यावर प्रेम आहे, माझं हिच्यावर प्रेम आहे, पण पत्रिका जुळते का? त्यावेळी मी पहिल्यांदा विचारते की जर जुळली नाही तर लग्न करणार नाही का? हा. सिंपल आहे ना. बरोबर. तर ते म्हणतात हो करणार आहे. मग बघायची काय गरज आहे? काही गोष्टी जर निगेटिव्ह आल्या बरोबर. तर तुम्हाला मी म्हणलं हे लग्न करू नका, तर करणार नाही का? तर ते ठाम असतात की नाही मी हे लग्न करणार आहे, मग पत्रिका बघू नका. आम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये नेहमी असं सांगतो की जर खरं प्रेम असेल आणि करायचंच ठरलंय, म्हणजे मी निर्णय घेतलाय, तर पत्रिका बघून उगाच निगेटिव्ह आणू नका. किंवा आता असं आपण म्हणू की मॅरेज काउन्सिलिंग हा एक प्रकार आलाय. म्हणजे लग्नाच्या आधी सुद्धा ना उपवर होणारे जे वधू किंवा वर आहेत हे येतात, आणि पुढे असणाऱ्या आम्हाला अडचणी काय अशा वेळी तुम्ही उत्तम समुपदेशन करू शकता पत्रिकेच्या माध्यमातून. की ठीक आहे बाबा, तू जे प्रेमामुळे याला ओळखतेस किंवा तू जे प्रेमामुळे हिला ओळखतोस, बरोबर, ते तेवढं खरं नाही आहे. हिची रियालिटी ही आहे, हिची रियालिटी, याची रियालिटी ही आहे. तुम्ही दोघांनी एकमेकांना ह्या गोष्टी ऍक्सेप्ट केला तर संसार तुमचा सुखाचा होईल. हा एक भाग आहे. तर लव्ह मॅरेज मध्ये पत्रिका पाहत नाहीत असं नाही, पाहिल्या जातात, बरोबर. आणि तरी सुद्धा आता त्यांचे विवाह टिकतात. कारण का? मनाने दोघं जण जवळ आलेत. हे लक्षात ठेवा. जिथे मन जवळ येतात ना तिथे त्याच्यातल्या वाईट गोष्टी सुद्धा सहज ऍक्सेप्ट केल्या जातात. म्हणजे आता साधं सांगते तुम्हाला, काही काही वेळेला काय होतं की एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, लव्ह ॲट फर्स्ट साईट, नंतर ती कधीच आपल्याला आयुष्यभर आवडत नाही, तो भाग वेगळा, पण आवडते. मग आपण त्याला काय म्हणतो, नक्की पण आवडली, बुटकी पण आवडली, सावळी पण आवडली, मग काय आवडलं? मग मन आवडलं म्हणतो. मग ती मनाने खूप चांगली आहे म्हणून मी तिच्याबरोबर सगळं आयुष्य घालू शकतो. मग तिने केलेल्या सर्व गोष्टी आपण पॉझिटिव्हली बघतो, कारण तिचं मन चांगलं आहे. बरोबर आहे. आता तुम्ही अरेंज मॅरेजचा विचार केला ना, तर पत्रिका मॅच मेकिंगला आलेल्या आहेत. मी स्वतः सांगते की एक एक पत्रिका घेऊन माझ्याकडे येऊ नका. 10 पत्रिका एकदम द्या, मी एकदम तुम्हाला सांगेन काय असेल ते रिडिंग. मग 10 पत्रिकेमधल्या आपण कॅटेगराईज करून द्यायचे की पहिली प्रायोरिटी ही आहे, दुसरं ह्याला प्राधान्य द्या, तिसरं. यात एक लक्षात ठेवा, मुलाची कुंडली असो किंवा मुलीची कुंडली असो, त्यामध्ये द्विभार्या किंवा द्विपती योग हे स्पष्ट दिसतात. मग हे आपल्याकडे मॅच मेकिंगला आलेत, मग मी त्यांना सांगू का की तुमचं लग्न मोडणार आहे? हे चुकीचं नाही का? करेक्ट. जे लग्न मोडणार आहेत अशाच लोकांची लग्न तुटतात. अदरवाईज अरेंज मॅरेज असली तरी लग्न टिकतात. घटस्फोटाचे योग कुंडलीत दिसतात, पण ती वेळ नसते, कारण तुमचा घटस्फोट होणार आहे हा कुंडलीतला योग येण्यासाठी आधी लग्न व्हावं लागतं. अच्छा. ज्योतिषांनी प्रारब्धात ढवळाढवळ नाही करायची आहे. त्यामुळे तुम्हाला हे जे वाटतंय ना की मी अरेंज मॅरेज केलं किंवा पत्रिका बघून लग्न केलं, ज्योतिषांना माहिती असतं की हे लग्न मोडणार आहे, पण प्रारब्धातली ढवळाढवळ करता येत नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगायला लागतं की ओके, गो अहेड,
त्यातल्या त्यात बरं आम्ही बघून देत असतो. म्हणजे नापासांच्या शेजारी नापासांची शाळा आम्ही बांधत नाही. पण खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं ना की ठीक आहे, वराच्या कुंडलीत हे दोष आहेत, तर मी तिथं काही वेळेला स्पष्ट सांगते, बघा तुम्ही किती जरी चांगली मुलगी पाहिली तर याच्या पत्रिकेत असे योग आहेत किंवा मुलीच्या पत्रिकेत असे योग आहेत. मग लोक म्हणतात की मग कुंभविवाह करून घेऊ का? मग आपण सांगतो की हो. काही जण विचारतात की मग त्याला उपाय काय, मग आपण उपाय सांगू शकतो. तर त्याने सुद्धा काय असं मी म्हणणार नाही की कुंभविवाह केला म्हणजे पूर्णच्या पूर्ण तुमचं आयुष्य छान जाईल. इथे शक्यता अशक्यता या दोन्ही गोष्टी येत आहेत. बरोबर. इथे तुम्हाला समुपदेशनाचा फायदा काय होतो माहितीये का? तुम्हाला सांगितलेलं आहे की लग्न तुटण्याचे चान्सेस आहेत बरं का. मग तुम्हाला अलर्ट राहायला लागेल की मी शब्द बोलताना जपून बोललं पाहिजे, नको शक्यतो. आता कसं आहे, विवाहामध्ये मला तरी असं वाटतं की शक्यतो घटस्फोट कोणाचे होऊ नयेत किंवा कोणाची लग्न तुटू नयेत, कारण ह्याच्या समाज जीवनावर, पुढे संततीवर खूप मोठे परिणाम होतात. पण हे जे सर्वसामान्यांना वाटतं की अरेंज मॅरेज आहे मग तुटलं कसं काय, पत्रिका बघित, तर ते तुमचे योग आहे. तो ज्योतिष तुमच्या पत्रिकेतले आणि नशिबातले योग बदलू शकत नाहीत. हे खरंय, बदलू शकत नाही, हे खरंय. तर एखाद्याला कुंडली शिकायची स्वतःची, ओके, तर त्यांनी ती सुरुवात कशी करायची? कुठपासून? काहीच माहित नाहीये, कुठपासून सुरुवात करायची म्हणजे माझ्याकडे क्लास लावा. सगळ्यात चांगला उपाय. चला ऍड्रेस सांगून लोकांना काय असतं, क्युरिओसिटी असते. बरोबर. की ठीक आहे, क्लास कसे सुरू करू, आणि यामध्ये खूप लोकांना असं वाटतं की कुठून सुरुवात करू. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लासची चौकशी आपण केल्यावर किंवा जिथून आपल्याला सुरुवात करायची, ही खूप चांगली गोष्ट तुमच्या मनामध्ये आलेली असते मुळात, की मला क्युरिओसिटी आहे आणि मग ते मला करायचंय. तर चांगले गुरु बघावेत, त्यांच्याकडे श्रद्धेनं शिक्षण घ्यावं आणि भरपूर अभ्यास करावा, म्हणजे तुम्हाला ज्योतिष छान येतं. पुन्हा पुन्हा मी सांगेन की हे अभ्यासाचं शास्त्र आहे. तुम्ही जितकं, हे शास्त्र आहे, शास्त्र म्हणजे सायन्स आहे, लक्षात ठेवा की याच्यामध्ये संशोधन आहेत, याच्यात नियम आहेत, याच्यामध्ये गणित आहेत, याच्यामध्ये तर्क आहे. तुम्ही साधीच गोष्ट आहे, डॉक्टरांच्याकडे गेलात आणि तुम्ही सांगितलं की माझं पोट दुखतंय, या पोट दुखण्यासाठी ते वेगवेगळे तर्क लावतील. पहिल्यांदा विचारतील खाण्यात काही आलंय का तुमच्या, बरोबर आहे, काही जड उचललंय का. मग ह्या साध्या साध्या गोष्टीने तुमचं जर पोट, किंवा पाणी वेगळं पिलंय का, मग इतरच तुमच्या कुठल्या गोष्टी असतील की लाईकवेज जलोदर सारखं, ते मग वेगळ्या ठिकाणी गेल्या, किंवा हर्निया सारख्या गोष्टी त्या तुम्हाला वेगळ्या ठिकाणी गेल्या. पण इनिशियल लेवलला डॉक्टर सुद्धा वेगवेगळे तर्क लावत असतात. तसं ज्योतिष शास्त्राचं पण आहे. इथे इतकं उत्तम आहे ना, त्यामुळे तुम्हाला जर शास्त्र शिकायचं असेल ना तर चांगले गुरु शोधा. गुरुच्या शोधात राहावं माणसानं कायम, आणि ह्या शास्त्रावर श्रद्धा ठेवून भरपूर अभ्यास करावा. शास्त्र कुणाला फळ देतं सांगू का? जो ह्याचा जास्त प्रचार आणि प्रसार करतो. आजकाल जर आपण बघतो ना की जग हे खूपच ऐहिक सुखाच्या मागे धावतंय. असं मी नाही म्हणणार की ज्योतिषी ऐहिक सुख नाही उपभोगत, उपभोगतात, पण तिथे आपण म्हणतो ना की देव ऋण, ऋषी ऋण, मातृ ऋण, पितृ ऋण, समाज ऋण, ही 5 ऋण आहेत. तर समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी उत्तम असणारं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. तुम्ही समाजाची सेवा करताय, समाजाला काहीतरी उद्युक्त करताय, चांगल्या गोष्टी करा, त्यांना पॉझिटिव्हिटी देताय, दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद फुलवताय. तर शास्त्र शिकण्यासाठी उत्तम गुरुचा शोध घ्या आणि श्रद्धेने पुढे जा. किती छान. पण खरंच ऑन अ सिरियस नोट, तुम्ही प्लीज तुमच्याकडे जर का कोणाला यायचं असेल पत्रिका दाखवायला किंवा काही शिकायला यायचं असेल तर त्यांना प्लीज तुम्ही सांगा की एक्झॅक्ट ऍड्रेस काय तुमचं. एक्झॅक्ट ऍड्रेस म्हणजे मी राहते कोथरूडमध्ये, पण निगडी, हडपसर याही ठिकाणी मी असते. ऍड्रेस म्हणण्यापेक्षा फोन नंबर जर तुम्ही नोंद करून घेतलात तर तुम्हाला टायटलमध्ये येईल का? येईल डिस्क्रिप्शन. तर तो बाय अपॉइंटमेंट आपण ज्या ठिकाणी तुम्ही कुठे राहत असाल तिथे त्या गोष्टी होऊ शकतात. आणि ऑनलाईन क्लासेस असतात, ऑफलाईन क्लासेस असतात, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला जॉईन करू शकता. येस, धन्यवाद. त्याच्यामुळे अर्थातच प्रेक्षकांना ज्यांना कोणाला यायचं असेल, कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ते करू शकतील. पण हे तुम्ही खूप पुण्याचं काम करताय. आता मी तुम्हाला म्हटलं ना की ज्योतिषशास्त्राचा प्रचार प्रसार, तुम्ही ज्योतिष या क्षेत्रात नसताना
शास्त्राचा प्रचार प्रसार करताय, ही तुमच्या झोळीमध्ये खूप पुण्याची कमाई झालेली आहे, हे नक्की. तर भविष्यातील म्हणजे ज्योतिषशास्त्र हे भविष्यातील ट्रेंड काही सांगू शकतात का? आणि पुढे काय घडणार आहे? जसं की आता आपण लग्नाच्या पत्रिकेबद्दल बोललो, की तुम्हाला ऑलरेडी माहिती असतं, पण तुम्ही फक्त सांगत नाही किंवा तसं काही ते- वेळेला आम्ही स्पष्ट सांगतो पण. हा. कधी कधी मी तुम्हाला सांगू का की हाही प्रश्न तत्सम आहे. अभ्यास करत असताना ना काही गोष्टी ह्या डोळ्याला जशा दिसतात ना तशा सांगितल्या जातात. मी तुम्हाला म्हटलं ना की परत मी माणूस पॅम्पर करत बसत नाही. मला शास्त्र काय सांगतं ते आपण बघतो. तर भवितव्याच्या गोष्टी ह्या नक्कीच बघतात, कारण ज्योतिष हे मुळात भविष्य कथनाचं शास्त्र आहे. बरोबर. लोक म्हणतात पास्ट कळतं का? हो, समहाऊ कळतं, पण लोक पास्ट बद्दल विचारायला खूप कमी येतात. लोक माझा पुढे काय आहे हे विचारायला येतात. तर नक्कीच ते बघता येतं. काही वेळेला आपण म्हणतो ना की भविष्यातल्या गोष्टी सांगत असताना एकदा ना माझ्याकडे एक जण विचारायला आले होते पत्रिका. नवरा बायको दोघं जण होते. मी भविष्यासाठी मुद्दाम तुम्हाला सांगते की काय गोष्टी सांगता येतात आणि त्या कशा सांगितल्या जातात आमच्याकडून सुद्धा. तर स्त्री कुंडली पाहिली, पुरुष कुंडली पाहिली, दोघांचा संतती होण्याविषयी प्रश्न होता. आता त्याला काही नियम असतात. हे नियम आता आपण इथे उहापोह करायला नको. बरोबर. पण त्या नियमांमध्ये मला असं दिसत होतं की त्या स्त्री कुंडलीला संततीचे योग नाही आहेत, पुरुष कुंडलीमध्ये संततीचे योग आहेत. मग आता हे आपण जेव्हा सांगतो ना, मी 2 वेळा म्हणलं की तुला संतती होणार नाही. ती म्हणाली हो, मी डॉक्टरांकडे टेस्ट केले आहेत आणि याच तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सांगताय त्याच सगळ्या गोष्टी डॉक्टरांनी सांगितल्या. पुरुष कुंडलीमध्ये तसे योग नव्हते. पुरुषाला संतती होणार होती. मग काय, आता तुमचं अपब्रिंगिंग कसं आहे आणि तुम्ही कुठून कशा क्लास कॅटेगरीतून प्रश्न विचारायला आलात हेही खूप गरजेचं असतं बरं का. तुमचा माइंडसेट कसा आहे. बरोबर. ते दोघं आवाक झाले. ह्या मॅडम काहीतरी फेकच बोलताय, म्हणजे हिला संतती होणार नाही आणि याला संतती होणार, हे कसं काय? तर आता ऑप्शन आहेत, लाईक सरोगसी आहे किंवा त्याचं स्पर्म देऊन संतती दुसरीकडून होऊ शकते किंवा हिच्या ह्याच्यामध्ये नसेल पण होऊ शकतं. एकतर दत्तक संततीचे योग असतात. परत मी तुम्हाला सांगते की दत्तक संतती हा आपण जेव्हा विचार करतो ना तर त्या आपल्या बालकाची पत्नी ॲज गुड ॲज आवर वाईफ असते. त्यामुळे दरवेळी द्विभार्या योग तुम्ही दत्तक संततीमध्ये कसा घ्यायचा हाही तुम्हाला ताडावं लागेल. आणि मग मी त्यांना सांगितलं की तुम्हाला होईल, कारण त्याच्या फिजिकमध्ये काहीच इश्यूज नव्हते, प्रॉब्लेम नव्हते किंवा डॉक्टरांनाही सांगितलं की तुमची वीर्याची क्षमता छान आहे आणि होईल. मग त्याच्या कुंडलीमध्ये असे योग होते की काही द्विभार्या किंवा दुसऱ्याच्या. आणि पूर्वापार आपण बघत आलो आहोत ना की काही वेळेला एखाद्याला संतती होत नसेल तर दुसऱ्या स्त्रीच्या माध्यमातून ती संतती होण्यासाठी फॉर अ टेम्पररी पिरियड ती आयुष्यामध्ये येऊ शकते. अशा गोष्टी. पण आता आपण म्हणतो नियम आणि कायदे बरेच वेगळे झाले, त्यामुळे अशा गोष्टी होणार नाही. आणि भविष्य कथनाचा तुम्ही विचार सांगितला, त्यामध्ये मी हे सांगेन की त्यांना मी असं भविष्य सांगितलं आणि शेवटचा पर्याय म्हणून ते माझ्याकडे आले होते. आधी त्यांनी भरपूर सगळं डॉक्टरी उपाय अनेक वर्ष केले होते आणि त्यांचं झाल्यावर घरी चर्चा झाली आणि त्यांनी ठरवलं की मी आता दुसरं लग्न करतो, मी तुला सोडणार नाही. सोडणार? पहिलीला सोडणार नाही, पण मी दुसरं लग्न. घरवाली बाहेरवाली का? नाही, पण मग लग्नच करणार आणि हिला काही आपण अशी ट्रीटमेंट देणार नाहीये की जेणेकरून हिचं नुकसान होईल. अच्छा, बरोबर. आता इथे भविष्य कथन तर मी केलंय, पण शेवटी निर्णय हा जातकाचा राहिलाय. बरोबर. की आपण काय करायचं. काही काही वेळेला आपण म्हणतो, मगाशी तुम्ही म्हटलात की ज्योतिषांची नैतिक जबाबदारी काय, तर अशा अडीअडचणीच्या गोष्टी येतात. काही वेळेला कुंडलीमध्ये घटस्फोटाचे योग दोघांच्या कुंडलीत असायलाच पाहिजेत असं काही नाही. शेवटी तुमचं आयुष्य काय, एकाची डेस्टिनी दुसऱ्याने स्वीकारलेली आहे. हे बॉन्डिंग होतं नवरा बायकोंच्या ह्याच्यात. म्हणून काय होतं की खूपदा एकाच्या कुंडलीतले स्ट्रॉंग घटस्फोटाचे योग दुसऱ्याच्या कुंडलीत भले नसतील तरी सुद्धा ते वर्क होतात, कारण त्याचं नेचर, त्याचे बिहेवियर, त्याचा स्वभाव. तर भविष्याच्या कुठल्याही गोष्टी असतील तर त्या बाबतीत ज्योतिषशास्त्र तुम्हाला छान मदत करतं. फक्त मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही सगळ्या गोष्टी आपण ज्योतिषांच्या, मी नेहमी सांगते लोकांना की माझ्याही पुढे अनेक लोक येतात आणि त्रस्त असतात, उद्विग्न असतात, हातपाय गळालेले असतात त्यांचे,
येतात आणि त्यांना रडू येतं. बरोबर आहे. पण इथे आपल्याला काय सांगायला लागेल की ऍक्सेप्ट इट. डेस्टिनी ऍक्सेप्ट करा. करेक्ट. तुम्हाला या गोष्टी मिळणार आहेत किंवा मिळायच्याच नव्हत्या आयुष्यात, हे तुम्ही ऍक्सेप्ट केलं तर त्याचे त्रास नाहीये. तर भविष्याचाच विचार मॅक्झिमम लोक विचारतात, इन्क्लुडिंग मी. तुम्हाला सांगते की जे 12 भाव आहेत, या 12 भावांमधून तुम्हाला सगळ्या गोष्टी करणार. मुळामध्ये ज्योतिषशास्त्रात हे आधी समजून घ्या की मी कसा आहे. कारण मी तुम्हाला म्हटलं ना की परत प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे. तो काय म्हणेल, माझ्यासारखा दुसरा नाही, दुसऱ्यासारखा तिसरा नाही, मग मी कसा आहे. 5 बोट पण सारखी नाहीये. तसं प्रत्येकाचे धनयोग, पैसा आयुष्यात किती मिळणार आहे, एखाद्याचा पराक्रम कितपत जाणार आहे, एखाद्याला गृहसौख्य आहे की नाही. मस्त खूप मोठे बंगले असतात, गाड्या असतात, पण ते घरात राहण्याचे योग असायला पाहिजेत. त्या घराचे EMI फेडता फेडता तो 18 तास कामच करत असेल तर तो घरी येऊन झोपणार किती आणि परत जाणार कधी. तुम्हाला संतती होणार आहे की नाही, तुम्हाला रोग आजार कुठले होईल, तुमचं लग्न होणार आहे की नाही, तुम्हाला मरण कधी येईल, हे लोकांना खूप वेळेला असतं. की आयुर्दाय हा खूपदा आपण म्हणतो. आम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये 2 गोष्टी मी नेहमी सांगत असते की एकतर जेंडर सांगू नये आणि आयुर्दाय सांगू नये. आणि जुळ्या मुलांच्या कुंडलीबाबत विशेष एक अभ्यास करून त्याची उत्तर द्यायला लागतात. माझ्या भाग्यामध्ये काय लिहिलंय हे लोक विचारतात, माझं करिअर कसं राहील लोक विचारतात. बरोबर आहे. मला मी इतर एक जनरल असतं लोकांचं की मी इतरांचं सगळं चांगलं केलंय, आयुष्यभर कष्ट केले, पण मला का नाही त्याचे रिझल्ट मिळाले, हेही तुम्हाला कळतं. विनाकारण नाहक पैसा खर्च होणे, मनस्ताप होणं, या सगळ्या गोष्टींचे कुंडलीमध्ये भावाच्या अनुषंगाने फलादेश कथन करता येतं. आणि या सगळ्या गोष्टी भविष्याशीच निगडीत असतात. त्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी होणार आहेत आणि होणार नाही हे सगळंच तुम्हाला सांगता येतं. बरोबर. म्हणजे तुमचा ट्रॅक असतो बघा. काही वेळेला लोक काय म्हणतात की ह्या ट्रॅकवर जायचंय, ह्या पाथवर जायचंय. मी जर म्हणलं ना की हा, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सांगितलं की या रस्त्याने पुढे जा, किती जाणार आहे पुढे, डेड एंड आहे. बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला तो पाथ समजला पाहिजे. मी जर म्हणलं ना की ही गोष्ट आपल्या आयुष्यात नाही, काही वेळेला करिअरच्या बाबतीमध्ये लोकांना, प्रत्येक व्यक्तीला, आता तरुण मुलं बहुतांशी मी बघत असते, यांचे खूप हाय एम्स असतात. IPS व्हायचंय, IAS व्हायचंय, खूप मोठ्या निष्णात डॉक्टर व्हायचंय, मला सैन्यामध्ये जायचंय. पण तुझी डेस्टिनी आहे का बाबा ती? या गोष्टी तुझ्याकडून घडणार आहेत का? याच्यासाठी ज्योतिषशास्त्र म्हणजे चुकीच्या गोष्टीत तुम्ही किती रेटणार आणि नेटाने पुढे नेणार हे कळलं पाहिजे. तो ऍक्सेप्टन्स हवा. मग तुम्हाला ज्योतिषशास्त्र हेच सांगतं की अरे बाबा तू चुकीच्या ट्रॅकवर चाललायस, तिथं डेड एंड आहे. तू कितीही तिथे कितीही त्रास जरी झाला किंवा थांबून राहिलास किंवा कष्ट केलेस तरी पुढचा रस्ता नाहीये, तिथे बंद आहे रस्ता. त्यामुळे चुकीच्या डिरेक्शनने तुम्ही जाऊ नका आणि त्याच्यासाठी उत्तम पाथ ज्योतिषशास्त्र सांगतं. क्या बात आहे. आणि शेवटचे 1-2 प्रश्न घेऊया, खूप इंटरेस्टिंग आहेत आणि तेवढेच महत्वाचे आहेत. पहिला आपण घेऊया की एखाद्या अशा पत्रिकेत ना दोष असेल, तर आपल्याला बऱ्याचदा आपण बघतो की शांत करायला सांगतात, पण ती शांत केल्यानंतर तो दोष पूर्णपणे निघून जातो का, आणि गेलाच ना त्याचा त्या व्यक्तीवरती काही परिणाम होतो का? अच्छा, कसं आहे, शांती कर्माच्या विरुद्ध मी नाहीये स्वतः. ज्या अर्थी आपलं ज्योतिषशास्त्र आहे त्या अर्थी पुरोहित लोक जे कर्म करतात त्या कर्मांना सुद्धा कुठेतरी बेस आहे. बरोबर. आणि याचे खूप मोठे ग्रंथ आहेत. मग हे फेक वेग तर नक्कीच नाही आहे. बरोबर. शांती कर्माचे माणसाच्या जीवनावर चांगले परिणाम होतात, पण मला असं वाटतंय की ते 100% नलिफाय नाही होत, त्याची तीव्रता कमी होते. बरोबर. आता खूप साधी गोष्ट आहे. कसं आहे, पंचांग म्हणजे काय, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. तिथीच्या श्रवणाने ना तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होते. अच्छा. वाराच्या श्रवणाने आयुष्य वृद्धी होते. नक्षत्राच्या श्रवणाने पापाचा क्षय होतो. आता इथे क्षय म्हटले बघा, नाश नाही म्हटले, क्षय म्हटले. बरोबर आहे. योगाच्या श्रवणाने रोगाचा नाश होऊ शकतो. बरोबर आहे. आणि नंतर कर्णाच्या श्रवणाने इच्छित कार्यसिद्धी होते. मग हे 5ही अंग जर तुम्ही रोज श्रवण केले तर सचैल गंगा स्नानाचं तुम्हाला पुण्य मिळतं. बरोबर. हे सांगितलंय. मग जो करेल त्याला त्या गोष्टी मिळणार.
बरोबर. आता तुम्ही काय म्हणताय की शांती कर्माचं बघा, हे अगदीच साधी गोष्ट आहे बरोबर. आणि याची तुमच्या आयुष्यात एवढी छान फलितं दिली आहेत. मग तुम्ही जर श्रद्धेनं 4-5 तास गुरुजींच्यावर विश्वास ठेवून ते जर शांती कर्म केलं तर त्याची फलितं मिळणार नाहीत असं होणार नाही. मिळतात. आता कसं आहे, बाळ जन्माला आल्यानंतर तुम्हाला जननशांती कुठली आहे हे दिलेलीच असते. ती जननशांती करावी म्हणजे पुढे येणाऱ्या अडचणी सुकर होतात. मी असं नाही म्हणत आहे बघा, 2 गोष्टी आहेत. डॉक्टरांच्या तुम्ही कडे गेलात, एखाद्याला शुगर आहे तर तिथे काय आहे, साखर शक्यतो टाळा म्हटलंय. बरोबर. आयुष्यामधून आपण साखर वर्जच करून टाकू, कधीच खायचं नाही. ते साखर म्हणजे काही विष नाहीये की आपण खाल्लं की लगेच मरणार आहोत. तसं आहे, तुम्हाला हे जे शांती कर्म सांगितलेलं आहे ना, त्याच्यामधून पुढे येणाऱ्या ज्या अडचणी आहेत ना, त्याची तीव्रता कमी होते. अच्छा. परत मी तुम्हाला म्हटलं की रामाच्या काळी किंवा त्या काळामध्ये खूप मोठे यज्ञ, याग, होम, हवन सगळ्या गोष्टी होत होत्या. किंवा आपण म्हणतो की अश्वमेध किंवा पुत्र संतती किंवा संतती प्राप्तीसाठी मोठे मोठे याग होत होते. मग त्यावेळी ते जे गुरुजी असायचे ना, हे खूप व्रतस्थ असायचे किंवा त्यांचा अभ्यासही त्याच्यावर खूप असायचा किंवा त्या श्लोक आणि मंत्रामध्ये जबरदस्त ताकद असायची. असे जर गुरुजी आपल्याकडे असतील ना, की जे व्रतस्थ राहतात या कलियुगात सुद्धा, त्यांनी खूप छानपैकी अभ्यास केलेला आहे, अनेक वर्ष ह्याच्यामध्ये डेडिकेशन केलेलं आहे, तर अशा लोकांच्या ह्याच्यामधून तुम्हाला शांती कर्माचे जे रिझल्ट्स आहेत, कदाचित इथे तुम्हाला 20% मिळत असतील तर इथे तुम्हाला 40% मिळतील किंवा इथे 40 मिळत असतील तर त्या अशा गुरुजींच्याकडे तुम्हाला 60% मिळणार. अच्छा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे श्रद्धेचं शास्त्र आहे. तुम्ही श्रद्धेने शांती, तुम्ही जर आहे बघा अश्रद्धासारखं, गुरुजी आपल्याला लुटायलाच आलेत, यानं काय होतंय का, असं नाही म्हणायचं. ज्या अर्थी ही गोष्ट आपल्या घरात घडणार आहे त्या अर्थी याच्यातून काहीतरी खूप चांगलं होणार आहे. आणि तुम्ही साधी गोष्ट बघा, सकाळी देवाची पूजा झाली आणि आपण आरती करतो, आरतीमध्ये वातावरण किती छान प्रसन्न, आणि मग तुम्ही जर बघाल की हा 4 किंवा 5 तासाचा जो तुमचं यज्ञयाग किंवा हवन जे झालंय त्याच्यामधले येणारे व्हायब्रेशन्स तुमच्या सकारात्मकतेवर किती परिणाम करणारे असतील. त्यामुळे आणि छोटं बालक आहे, ओरा आपण म्हणतो ना की चांगला होणं, क्लिअर होणं, ह्या गोष्टींसाठी सुद्धा महत्व आहे. आणि हा खूप व्यापक विषय आहे. म्हणजे आम्हाला शास्त्रीय परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांच्या ह्याच्यामध्ये शांती कर्म आणि त्याचे परिणाम याच्यासाठी कुंडल्या अभ्यासून ते लावायला दिलेले आहेत. म्हणजे किती जणांनी केली आणि त्याचे परिणाम झाले आणि किती जणांनी नाही केली आणि त्यांना त्या अडचणी आल्या. तर हा व्यापक विषय आहे. येस. मला वाटतं खूप गोष्टी, म्हणजे मलाही आता खूप काही गोष्टी क्लिअर झाल्यात, आपल्या ऑडियन्सना सुद्धा नक्कीच क्लिअर झालेल्या असतील आणि नसतील तर त्या येतीलच तुमच्याकडे पुन्हा. ज्योतिषशास्त्र या विषयाला घेऊन खूप जणांचे गैरसमज असतात. जसं मी सुरुवातीला म्हटलं तुमचा परिचय करून देण्याआधी, तर तुम्ही कसे दूर कराल ते? ओके, समज गैरसमज. एक तर कसं आहे माहितीये का, हे भंपक शास्त्र अजिबातच नाही, कुठेही याच्यात भंपकगिरी नाही. तुम्ही साधीच गोष्ट बघित असाल, आज तुम्ही मला सगळे ऑब्झर्व करतायत, मी कुठेही भगवी वस्त्र घातलेले नाहीये, कुठेही रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या नाहीयेत, कुठेही असं मी अंधश्रद्धा किंवा, हे प्रॉपर शास्त्र आहे. जो हुशार आहे, जो छान अभ्यास करेल त्याला उत्तम ज्योतिष येईल. आणि हे डोक्यातून काढून टाका की ज्योतिषशास्त्र हे 100% रिझल्ट देतं. भाकितांमध्ये तुम्ही जे आपण म्हणतो ना की देवाने त्याच्या हातात काही गोष्टी ठेवल्यात, हे शास्त्र आपण मानव निर्मित आहे, मानवानेही निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्लस मायनस गोष्टी आहेत, हो की नाही. इथे तर्काची जोड आहे, ह्या तर्काची साखळी बघून आपल्याला सांगायला लागेल. मग ती व्यक्ती किती बुद्धिमान आहे ह्याच्यावरून त्याचे भाकित कितपत बरोबर येतात हे गरजेचं आहे. खूप उत्तम ज्योतिषी आहे, नाव चांगलं आहे, त्याचे बॅनर आहे, त्याचं ह्या गोष्टी मॅटर नाही करत. तुम्ही किती भाकिते तुमची बरोबर येत आहेत, लोकांना तुमच्याकडे आल्यावर किती फायदा होतोय. तर गैरसमज एक असा असतो लोकांचा की हे दैवी शास्त्र आहे, तुम्ही उपासना करा, तुम्ही खूप ह्या गोष्टी करा, हठयोग, आसन किंवा हिमालयात जाऊन अमुक वर्ष तर गरज नाही.
नित्य उपासना तुम्ही तुमची केली पाहिजे, तुमचं कर्म चांगलं ठेवलं पाहिजे, तुम्ही स्वतः सात्विक, शांत आणि समाधानी ज्योतिषांनी असलं पाहिजे. बेसिक गोष्टी, किंवा आपण म्हणून मगाशी तो विषय झाला की सकस आणि चांगला आहार, करेक्ट. आपली मानसिकता स्टेबल ठेवली पाहिजे. अशी कुठलीही व्यक्ती ज्योतिषशास्त्र शिकू शकते. इथे वर्णभेद नाही की अमुक वर्णाचीच व्यक्ती ज्योतिष शिकेल, इथे वर्णभेद नाही. जो उत्सुक आहे, ज्याला शास्त्राची सेवा करायची आहे आणि ज्याची श्रद्धा आहे, अशी व्यक्ती ज्योतिष शिकू शकते. ज्योतिषाबद्दल समज गैरसमज भरपूर आहेत की अरे ते मला जमेल का नाही जमणार, जमू शकतं. फक्त इथे मी तुम्हाला म्हटलं ना की डेडिकेशन, किती तुम्ही अभ्यास कराल. साधी गोष्ट आहे, तुम्हाला सांगायला मला आवडेल की कुंडलीतले 12 भाव आहेत ना, हे उगाच नाही दिलेले. बरोबर. आणि ज्योतिषशास्त्र एक तप तुम्ही या शास्त्राची सेवा केली की येतं असं म्हटलंय. कारण प्रत्येक वर्षी एका भावाची शुद्धी होते. म्हणजे 12 वर्ष म्हणजे 12 भावाची शुद्धी, आणि एक तप झालं की तुम्हाला ज्योतिष येणार. तुम्ही हे जे आजकाल सुळसुळाट आहे ना, की ज्या गोष्टी आहेत की क्रॅश कोर्स, पटकन शिका, 6 महिन्यात शिका, हा गैरसमज आहे. ज्योतिषशास्त्र अजिबात 6 महिन्यात येणार नाहीये. मी विद्यार्थ्यांना नेहमीच सांगते की तुमची आवड निर्माण होईल 6 महिन्यात, तुम्हाला ज्योतिष येणार नाही. किंवा आपण शिकून तुम्ही सगळं झाल, तुम्हाला एखादी छानशी डिग्री पण मिळेल 5-6 वर्षात. त्याच्यावर तुम्ही अभ्यास किती करताय. डॉक्टर जेव्हा होतात की नाही, त्यांना ती डिग्री मिळते. त्याच्यानंतर त्यांची जेवढी प्रॅक्टिस, त्याच्यावरच त्यांचं पुढचं असतं ना. तसं ज्योतिषच आहे की तुम्ही छान अभ्यास केलात, चांगलं शिकलात, निदान पारंपरिक ज्योतिष. मी असं नाही म्हणत, हे जे आपण म्हणतो ना की बाकीची जी शास्त्र आहेत की इझी आणि रेडी रेकनर, यांना थोडं आपण बाजूला ठेवूया. सगळ्यात बेस पक्का आहे तो म्हणजे पारंपरिक ज्योतिष, की जे कुंडली शास्त्र. मग ते म्हणजे ह्याला आपण, मी नेहमी सांगत असते की जे आपलं पोळी भाजी भात आमटी चटणी कोशिंबीर हे खरं जेवण आहे, सात्विक जेवण, ते म्हणजे कुंडली शास्त्र पारंपरिक. मग तुम्हाला इन्स्टंटच हवंय, खूप भूक लागली आहे, मॅगी 2 मिनिट्स, तर हे जे 2 मिनिट्स नूडल्स आहेत ना, हे बाकीची आहेत. म्हणजे तुम्ही त्याच्यात रमल बघा, टॅरो बघा, किंवा अंक बघा, बरोबर आहे, हे इझी येणार आहे. मग तुम्ही म्हणाला अरे मग याचे वर्कशॉप असतात, हे 2 दिवसात येतात, 3 दिवसात येतात, पण तरी सुद्धा सगळ्याला बेस हा ज्योतिष आहे आणि त्याच्यावर ही इमारत उभी आहे. लक्षात ठेवा, ते खोटं नाही आहे असंही मला म्हणायचं नाहीये. सगळं त्या त्या ठिकाणी बरोबर आहे. प्रायोरिटीज ठरवतायत की तुम्ही जेवायला कुठल्या ठिकाणी जाणार, ही प्रायोरिटी आहे. म्हणजे आज मला काय खायचंय, आज मला चायनीज खायचंय, आज मला इंडियन हवंय का, आज मला बाकीचं पिझ्झा बर्गर खायचंय, हे तुम्ही जसं ठरवता ना, तशा या लाईन्स आहेत. आणि गडबडीनं घेतलेल्या गोष्टी फार काळ टिकत नाहीत. किंवा तुम्ही किती ट्रॉफीज आहे, तुम्हाला किती सर्टिफिकेट, याच्यावर नाहीये. तर समज आणि गैरसमजामध्ये मला अगदी हे सांगायला आवडेल की अभ्यास ज्याचा छान आहे त्याला उत्तम ज्योतिष येणार. ज्याची खूप श्रद्धा छान आहे, जो उपासना चांगला करतो, त्याला उत्तम ज्योतिष येणार. बरोबर आहे. आणि तुम्हाला गुरूंवर श्रद्धा, गुरूंवर विश्वास. परत मी तुम्हाला सांगते, हे शास्त्र शिकत असताना तुमच्या कुंडलीत योग असायला लागतात की ज्योतिषी होण्याचे. हे जास्त महत्वाचं, कारण ग्रह आपल्याला त्या बाजूला खेचून आणतात. की मला क्युरिओसिटी निर्माण झाली, तर माझे कुठले ग्रह आहेत की मला खेचतायत. त्यामुळे सगळेच लोक ज्योतिषी होऊ शकत नाहीत. काही ठराविक ग्रह तुम्हाला तिकडे खेचून आणतात. आणि हा जो आहे ना, हा अलार्म तुम्हाला तुमच्या आयुष्याचा समजला पाहिजे की मला अलार्म मिळालाय. बरोबर. आणि परत मी तुम्हाला म्हणेन की समज गैरसमजामध्ये आपण महत्वाच्या गोष्टीचा विचार असा करूया की याच्यामध्ये अध्यात्म आणि ज्योतिष हे हातात हात घालून चालणार आहे. तुम्ही वेगळ्या गोष्टी करू शकत नाही की हे अध्यात्म आहे म्हणजे मी नास्तिक आहे, मी ज्योतिष करू शकतो. अरे तुम्हाला थोडी तरी त्याचा बेस असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. त्यामुळे मुख्य म्हणजे तुमचे ग्रहांवर श्रद्धा. मी असं म्हणेन की खगोलावलोकन करा, त्याच्यातून मिळणारे रिझल्ट आहेत की हे तुम्ही शोधून काढा. हा सुद्धा तुमच्याकडे आहे ना. तर जे आपण म्हणतो ना की लोकांना वाटतं हे खरं का खोटं, हे स्वतः शोधून काढा. जोपर्यंत आपल्याला समजत नाही ना, आपल्याला समजलं पाहिजे की हे शास्त्र
बुद्धिवादी आहे माणूस, हा एकमेव बुद्धीचा जीव आहे. त्यामुळे तुम्ही हे शोधून काढा. आणि इतका ग्रंथ भांडार आहे, इतकं आपल्याकडे ज्योतिषशास्त्राशी निगडीत अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्ही ते वाचा आणि मग ठरवा ना की हे चांगलं आहे किंवा वाचन वाढवा. आणि समज गैरसमजामध्ये हा एक अगदी महत्वाचा आहे की मला लगेच ज्योतिष येतं का, बिलकुल येत नाही. ठराविक वर्ण आहे का, अजिबात नाही. इझी आहे का, अजिबात नाही. तुम्हाला खूप डेडिकेशन लागतं याच्यामध्ये, भरपूर अभ्यास करावा लागतो. आणि साऊथ साईडला सुद्धा खूप इंग्रजी ग्रंथ सुद्धा आहेत. त्या ग्रंथांचा अभ्यास करा आणि त्याचे ऍप्लिकेशन्स बघा, इथे तुम्हाला लगेच समजतं. मला खरं तर एक पुन्हा प्रश्न आता विचारायचा आहे जो सुचलाय. खरं तर पहिला प्रश्न आपण जो घेतलेला ना की मानसिक समस्या सोडवण्यासाठी बद्दलचा, तर त्यालाच अनुसरून मला एक विचारायचं आहे की आपण म्हणजे एखादी व्यक्ती डिस्टर्ब असेल तर त्याच्यावरती काही उपाय आहे का? कारण चंद्राचा कारक तोच आहे, सो मग त्याच्यावर काय उपाय? हो, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की चंद्र हा मनाचा कारक आहे. मनाचा कारक आहे, राईट. आणि मग आपली मानसिकता सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो? प्रश्न छान आहे. तर चंद्र म्हणजे शिवाची उपासना ही जनरल स्टेटमेंट आहे की चंद्र म्हणजे मन, आणि त्याच्यासाठी शिव उपासना आपण सांगतो. बरोबर. पण प्रत्येक राशीमध्ये असणारी नक्षत्र असतात आणि ज्या नक्षत्रात बालकाचा जन्म झालाय, चंद्राचं नक्षत्र हे त्याला लाईफ टाईम असतं. आणि चंद्र म्हणजे मन. आपण काय म्हणतो की ग्रह म्हणजे ग्रहण करणे. बरोबर. ज्या ठिकाणी आपलं नक्षत्र आहे त्या नक्षत्राचे गुण चंद्र खेचून घेतो आणि ते त्या माणसावर परावर्तित होतात. म्हणजे सपोज मी जर म्हटलं की मेष रास आहे, सगळे लोक तापट असतील असं गरजेचं नाहीये, कारण त्याच्यामध्ये येणारी नक्षत्र वेगळे. बरोबर. अश्विनी आहे, भरणी आहे, कृतिका आहे. बरोबर. भरणी नक्षत्र हे शुक्राचं नक्षत्र आहे. तिथे थोडं याला खायला प्यायला मिळालं, सगळी सुखवस्तू असेल तर तो चिडत नाही. अश्विनी नक्षत्राची व्यक्ती तापट असू शकेल, कृतिकेची व्यक्ती अहमन्य असू शकेल. मग इथे तुम्हाला परिणाम कुठले दिसत आहेत? नक्षत्राचे गुण. मग तुमचं मन चांगलं करायचंय तर काय कराल? नक्षत्राला स्ट्रेंथ द्यायची. मग नक्षत्राचे जे आराध्य वृक्ष आहेत त्याची जोपासना करा, त्याची उपासना करा. नक्षत्र देवतेचा जप करा, नक्षत्राची दान करा, याचा फायदा होतो. म्हणजे आता खूप सिंपल गोष्ट आहे की मी म्हणलं की मी मनाने खूप छान आहे, खूप चांगली आहे, पण रोज आजूबाजूला कचरा आहे, घाण आहे, अशा ठिकाणी मुला तुम्ही ठेवत असाल तर माझं मन चांगलं राहणार नाही. तर कुठेतरी आपण पॉझिटिव्हिटी, चांगल्या गोष्टी ह्या बघत असताना काय बघणार की तर पॉझिटिव्हिटी किंवा ज्या चांगल्या गोष्टी आहेत, नक्षत्र तुमची सुधारली ना की तुमचं मन सुधारतं. एक माळ नक्षत्र देवतेचा जप करून बघा, तुमच्या मनाला आपोआप स्ट्रेंथ येते. लोक सांगतात हो की तुम्ही तुमचा तो जप सुरू केला आणि अचानक मला फायदा व्हायला लागला, कारण तुमची स्ट्रेंथ वाढते, मुळामध्ये बेअरिंग कपॅसिटी वाढते. तर नक्षत्र देवतेचा जप हा खूपच आपल्याला छान परिणाम करणार आहे आणि त्या जपाने माणसाची उन्नती होते नक्की. वा, तो जप कुठला आहे सांगू शकाल? प्रत्येक नक्षत्राचे वेगवेगळे जप आहेत. अच्छा. जसं आपण म्हणू 27 नक्षत्र आहेत. 27 नक्षत्राच्या देवता वेगळ्या आहेत आणि त्या देवतांचे जप वेगळे आहेत. अच्छा. हे शिकण्यासाठी आपल्याला क्लासेस करायला लागेल, ते इथे सांगता नाही येणार. किंवा पंचांगामध्ये तुम्हाला अवकडा चक्रात मिळून जातील की आपली कुठली नक्षत्र आहेत आणि त्या देवतेचे जप पंचांगामधल्या अवकडा चक्रात तुम्हाला मिळून जातात. वा, छान, मस्त. तर थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून आज सेलिब्रिटी कट्टावरती आलात आणि इतकं छान आपल्या प्रेक्षकांना आणि अर्थात मला सुद्धा मार्गदर्शन केलंय. बऱ्याच जणांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळालेली असतील असं आपण समजूया, आणि हरकत नाही, ज्यांना नाही मिळालेली त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये मी मॅडमचा नंबर देतेच आहे, तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. पत्रिका दाखवायची असेल तरी सुद्धा या, त्यांनी मगाशी ॲड्रेस सांगितलेलाच आहे. तर थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्हाला कसं वाटलं? अरे, मला तर खूप मजा आली. आणि नाव जेव्हा मी सेलिब्रिटी कट्टा बघितलं तेव्हा मला असं वाटलं की सेलिब्रिटी आपण नाही, सेलिब्रिटी प्रेक्षक आहेत, कारण ते बघतायत. आणि यांनी जे दिलखुलासपणे सगळे जे प्रश्न विचारले आणि खूप सहज आणि साधेपणाने त्यांनी विचारले की आपल्याला ज्योतिषशास्त्राविषयी खरंच कळकळ आहे. आणि हा जो एक दुवा आहे ना, म्हणजे तुम्ही जे लोकांना जोडण्याचं काम करतात हे खूप मोठं काम आहे.
आणि हा योगायोग नाहीये निश्चितच. आज आपण बघितलं ना, तर आज रविवार आहे, रवीचा अंमल जास्त आहे, त्यामुळे आज सेलिब्रिटी सगळे लोकांचा आपण विचार करतोय. तुम्ही सेलिब्रिटी, मी सेलिब्रिटी, हे सेलिब्रिटी. कारण रवी हा याचा कारक आहे, प्रसिद्धीचा कारक आहे. आणि आज बरोबर सिंह रास आणि मघा नक्षत्र आहे. मघा नक्षत्राची देवता आहे पितर आणि आत्ता पितृपक्ष 15 चालू आहे. आणि मला असं वाटतंय की काही जे कर्मकांड आणि काही नुसती कर्म, या दोघांचं जर विभाजन केलं तुम्ही ऐकणारे प्रेक्षक सुद्धा, तर मला असं वाटतंय की यांनी जे कर्म केलंय विचारण्याचं, मी जे कर्म केलंय सांगण्याचं आणि तुम्ही जे कर्म करताय ऐकण्याचं, याच्यामधून आपले पितर नक्कीच तृप्त होऊन जातील. कारण आज मघा नक्षत्राची देवता पितर आहे आणि हा साधा संदेश त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. आणि मला वाटतं हीच त्यांच्यासाठी मोठी मानवंदना असेल. नक्कीच या गोष्टी मला खूप छान वाटलं आणि पुन्हा पुन्हा यायला आवडेल तुमच्या इथे. आम्हालाही. येस, थँक्यू सो मच. येस. तुम्हाला डॉक्टर अंजली पोद्दार यांच्यासोबतचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला थँक्यू, खूप सारं थँक्यू. कारण तुम्ही बघत असाल की या चॅनलवरती आम्ही नव्यानेच पॉडकास्ट सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आम्ही गप्पा मारतोय, तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेतोय. आणि सुरुवातीलाच तुम्ही जो अगदी भरभरून प्रतिसाद देताय ना, त्याच्यामुळे खरंच आम्हाला एक वेगळी ऊर्जा मिळतेय आणि आम्हाला एक की तुम्हाला आमचा हा नवीन प्रोग्राम आवडतोय. असंच खूप प्रेम करत राहा चॅनलवरती आणि आमच्या वेगवेगळ्या पॉडकास्टच्या सिरीज वरती. आणि पुन्हा भेटूयाच आपण एका नवीन एक गेस्ट सोबत किंवा एखाद्या नवीन सेलिब्रिटी सोबत. पण तोपर्यंत तुम्ही सेलिब्रिटी कट्टाचे व्हिडिओ सगळे बघत राहा. आणि ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्याचप्रमाणे तुमचे काही सजेशन्स असतील, तुम्हाला अजून कुठल्या विषयांवरती व्हिडिओ बघायला आवडेल, नक्की कळवा. Bye.